नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संयुक्त गट ब व गट क ची योग घातलेली जी पूर्वपरीक्षा आहे, तर त्या पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने आपण अंकगणिताच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचं रिव्हिजन घेत आहोत. आतापर्यंत आपण 3 लेक्चर्स YouTubeवरती अपलोड केलेले आहेत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण अ, वैवारिक गुणोत्तर प्रमाण, परत मिश्रणावरची उदाहरणं, भागीदारी आणि सरासरी अशा 5 प्रकरणांचं आपण तिकडे विश्लेषण केलेलं होतं. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी आणि नफा तोट्याचं विश्लेषण केलं होतं. त्याच्यानंतरच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण सरळ व्याज, चक्राळ व्याज आणि डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे तुम्ही माहिती आकलन असं म्हणता त्याला. तर त्या घटकांचं आपण विश्लेषण केलेलं होतं. तिथं कशा प्रकारचे प्रश्न आले, तर आपलं ॲटिट्यूड काय असला पाहिजे, आपण कशा अँगलनी सोडवलं पाहिजे या संदर्भाने आपण तिकडं बोललेलो होतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण सिम्प्लिफिकेशनची एक कन्सेप्ट येतात, कळतं? तर सिम्प्लिफिकेशनच्या कन्सेप्ट वरती काही प्रॉब्लेम्स हल्ली परीक्षेमध्ये विचारले जातात. प्रत्येक परीक्षेला एका दुसरा प्रॉब्लेम असतो. तर सिम्प्लिफिकेशनच्या कन्सेप्टवरती सगळ्यात नितांत सुंदर प्रॉब्लेम्स आर एस अग्रवालच्या नवीन एडिशन मध्ये आणि जुन्या एडिशन मध्ये दिलेल्या आहेत. आर एस अग्रवालच्या नवीन एडिशन मध्ये तर 500च्या आसपास प्रॉब्लेम्स आहेत एकाच टॉपिक मध्ये, आणि त्यामध्ये जे शाब्दिक उदाहरण आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. जे गट क, गट ब हे आपल्याकडच्या परीक्षा सोडून द्या, युपीएससीच्या प्रत्येक वर्षीच्या पेपरमध्ये किमान 1 किंवा 2 प्रश्न त्या 250-300 वर्ड प्रॉब्लेम्स पैकी असतात. असं वर्षात जात नाही. तिथनं एखादा तरी प्रॉब्लेम ॲज इट इज विचारला जात नाही म्हणून, राईट? तर तिथल्या सिम्प्लिफिकेशनच्या कन्सेप्टवरती ज्या काही 4-5 कन्सेप्ट आहेत, त्या 4-5 कन्सेप्टला धरून त्यांनी त्या प्रकरणाला डिझाईन केलेलं आहे. तर त्याच्यावरती काही मी प्रश्न काढलेले आहेत. तर त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण दिलेल्या वर्कबुकमध्ये या लेक्चरच्या प्रश्नांची वर्कबुक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे. किंवा तुम्हाला जर ती टेलिग्राम चॅनलला भेटली नाही, तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केलात तरी चालेल. माझा हाच नंबर आहे 9421956951 की ज्याच्यावरती मी तुम्हाला पाठवेल, किंवा माझ्या टेलिग्रामला पर्सनल मेसेज केलात तरी मी तुम्हाला ते पाठवून देईन. ओके. तर त्या पीडीएफ मध्ये हा पहिलाच जो प्रकरण दिलेला आहे आपण, तर ते प्रकरण म्हणजे सरलीकरणचं प्रकरण आहे. आणि या प्रकरणाच्या वरती ज्या काही कन्सेप्ट वरती आपण आता एक्झाम्पल्स पाहणार आहोत, त्यावरती म्हणजे त्यावरती सरलीकरणाचे जे काही एक्झाम्पल्स आहेत आपल्या हा, तर या ठिकाणी जे काही आपण प्रॉब्लेम सरलीकरणाचे निवडलेले आहेत, यामध्ये जे काही कन्सेप्ट दडलेले आहेत, एवढ्याच मोजक्या कन्सेप्ट वरती ते 200-250 प्रॉब्लेम्स आहेत, कळतंय? जे रिपीटेड कन्सेप्ट वरती इथं जेवढे काही निवडले तेवढ्याच वरती असतील ते. तर यातला पहिला प्रॉब्लेम आपण हातावरती घेऊया. आता पहिला प्रॉब्लेम काय म्हणतोय की यक्स या गावाची लोकसंख्या 68,000 असून वाय या गावाची लोकसंख्या 42,000 आहे. यक्स या गावाची लोकसंख्या प्रत्येक वर्षी 1200ने कमी होते, तर वाय या गावाची लोकसंख्या प्रत्येक वर्षी 800ने वाढते. तिथं 4 एक्स्ट्राचं पडलेलं आहे. 800 वाढते असं आहे. तर त्या वर्षात किती वर्षात त्या 2 शहरांची लोकसंख्या समान होईल असं विचारलेलं. आता याच कन्सेप्टला आधारित त्या पुस्तकामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत सांगतो मी. लिफ्टचे उदाहरण आहेत, कळते? त्याच्यानंतर इन्कम वरती कोणत्या 2 व्यक्तींचा इन्कम कोणत्या दिवशी समान होईल असं आहे. पेट्रोलचा दर आणि डिझेलच्या दरांचे इक्वेलिटी वरती काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पेट्रोलचा दर पुढे आहे, डिझेलचा दर पुढे आहे, ते दोन्ही एकमेकांच्या वाढत आहेत, तर कुठल्या दिवशी समान होतील असं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं उत्पन्नावरती विचारलेलं आहे. एचा पगार आणि बीचा पगार दिलाय. एचा पगार एवढ्यानं वाढतो, बीचा पगार एवढ्यानं कमी होतो, कोणत्या दिवशी इक्वल होतो, किंवा दोघांचाही वाढतो तर कुठल्या दिवशी ओव्हरटेक करेल असं विचारलेलं आहे. किंवा ससा आणि कासवाच्या शर्यतीवरती प्रश्न विचारलेले आहेत. असे बरेचसे म्हणजे 10-12 प्रश्न या नेमक्या एका कन्सेप्टवरती वेगवेगळ्या
काय म्हणता येईल त्याला, वर्ड्सला वापरून एकच कन्सेप्ट, एवढी एकच कन्सेप्ट वापरून 10-12 प्रॉब्लेम्स तयार केलेले आहेत. तर या प्रश्नाला सोडवायचं कसं बघा. एक्स या गावाची लोकसंख्या किती आहे? 68,000. वाय या गावाची लोकसंख्या किती आहे? 42,000. संख्या रेषेवरती जर घेतलं आपण तर पहिल्यांदा आपल्याला काय लिहावं लागेल? वाय या गावाची लोकसंख्या लिहिली आपण. किती आहे ती? 42,000 आहे. आणि एक्स या गावाची लोकसंख्या घेतली आपण, ती किती आहे? 68,000 आहे. आता या दोन गावांच्या लोकसंख्येतला जो काही फरक आहे तो फरक किती आहे? तो फरक आहे 26,000चा फरक आहे. ओके. आता पुढे काय म्हणले? एक्स या गावाची लोकसंख्या प्रत्येक वर्षी 1200 कमी होते. म्हणजे ही कमी होणं म्हणजे पाठीमागे येते. इकडं 1200 पर इयरनं पाठीमागे येते. तर ही लोकसंख्या जी आहे ती 800 पर इयरनं काय होते? वाढत जाते. म्हणजे ही पुढे चालली. मला कळतं काही? ए आणि बी दोन स्थानकातलं अंतर दिलेलं आहे. इकडे रेल्वेचा वेग, इकडला वेग दिला, दोन वेग. तर परस्पर विरुद्ध दिशेने वेगांची काय होईल? बेरीज होईल. आपण असं करतोच ना. सेम प्रॉब्लेम आहे. हे इकडं वाढायला लागले, हे इकडं कमी व्हायला लागले, म्हणजे दोघांची दिशा विरुद्ध आहे. तर एका वर्षामध्ये दोघांची बेरीज होईल. 2000 लोकसंख्या त्यांच्यातली काय होते? कव्हर होते. म्हणजे ते 2000 जवळ येतात. ते कितीनं जवळ यायचं? इक्वल होणं म्हणजे ते दोघं एकाच स्पॉटवर येणं. म्हणजे जेव्हा ते दोघं एकत्र येतील तेव्हा त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स 26,000चं असेल. या 26,000चा कमी करतील ते. तर किती वर्ष होतील ते? एन बरोबर 26,000 भागिले 2000 बरोबर किती वर्षामध्ये त्या दोन शहराची लोकसंख्या सारखी होईल? 13 वर्षामध्ये त्या दोन शहराची लोकसंख्या सारखी होईल. राईट. काही अडचण आहे याच्यामध्ये? आता काय म्हणलं त्यांनी? मुलं आणि मुलींच्या समूहातून 15 मुलींनी समूह सोडल्यास प्रत्येक 2 मुलांमागे एक मुलगी शिल्लक राहते म्हणतात. राईट. त्यानंतर 15 मुलांनी समूह सोडल्यास 5 मुलींच्या मागे एक मुलगा शिल्लक राहतो. तर समूहातील सुरुवातीची मुलींची संख्या काढा. राईट. आता या कन्सेप्टला धरून तिथं आणखी कसे प्रॉब्लेम्स आहेत सांगतो. एक टोपली आहे, त्या टोपलीमध्ये काही संत्री आणि काही सफरचंद आहेत. एवढे एवढे संत्री बाजूला काढले, तर राहिलेल्या मोसंबीचं आणि संत्र्यांचं गुणोत्तर दिलंय. पुन्हा सफरचंद काढले, तर मग एवढे एवढे राहिले किंवा ऍड केले, असं दिलेलं आहे. एक गणित असं दिलेलं आहे. एक रेल्वे आहे, त्या रेल्वेमध्ये एका स्थानकावरती एवढे एवढे पुरुष आणि एवढ्या एवढ्या स्त्रिया उतरल्या. पुढच्या स्थानकावरती गेल्याच्या नंतर एवढ्या एवढ्या स्त्रियाच उतरल्या आणि एवढे एवढे पुरुष चढले. राईट. किंवा कोणीच चढलं नाही. पुढच्या स्थानकावर गेले, मग असं असं झालं. मग शेवटच्या स्थानकावरती असं असं गुणोत्तर झालं. तर मग सुरुवातीला बसलेल्या, त्या रेल्वेत बसलेल्या पुरुष आणि स्त्रियांच्या संख्या काय काय जे काही असेल ते. राईट. किंवा असं सांगितलेलं आहे, ए आणि बी दोन नवरा बायको आहे. बायकोचा पगार एवढा एवढा आहे, नवऱ्याचा पगार एवढा एवढा आहे. बायकोने एवढे एवढे रुपये खर्च केल्याच्या नंतर जे काही असतं त्या अमाऊंटचं एवढं एवढं झालं. पण नवऱ्याने जर एवढं केलं तर मग एवढं एवढं गुणोत्तर झालं असतं. तर त्यांचं काय असं असे असे म्हणजे मला वाटतं की 8-10 प्रॉब्लेम्स या कन्सेप्टवरती तिथं परत तिथं आहेत. या कन्सेप्टवरती. राईट. आता आपण चेक करूया. मुलं आणि मुलींच्या समूहातून 15 मुलींनी समूह सोडला. म्हणजे आपल्या त्या समूहामध्ये कोण कोण आहे? हे ओरिजिनल काय बघा, मूळ किंवा सुरुवात. तर सुरुवातीचं कसं आहे माहितीये का? बॉईज आणि गर्ल्स. मुलं आणि मुलींच्या समूहातून 15 मुलींनी समूह सोडला. समूह सोडणं म्हणजे काय झालं? मायनस केलं. इकडून इकडे काय झाले? -15 मुलींनी समूह सोडला. तर प्रत्येक 2 मुलांच्या मागे एक मुलगी शिल्लक राहते. म्हणजे मुलगा आणि मुलगी यांचं गुणोत्तर किती शिल्लक राहतं? 2:1 राहतं. म्हणजे जर 2 मुलं शिल्लक राहिली असतील तर एक मुलगी शिल्लक राहते. 2 पोरांपरत एक पोरगी शिल्लक राहते. राईट. पुढे काय म्हणतात त्यांनी? त्यानंतर 45 मुलांनी समूह सोडला. त्यानंतर म्हणजे ही घटना झाल्याच्या नंतर त्यातल्या किती जणांनी समूह सोडला?
45 मुलांनी समूह सोडला म्हणजे -45 झालं. तर प्रत्येक 5 मुलींच्या माग एक मुलगा शिल्लक राहतो म्हणतात. म्हणजे आता प्रत्येक 5 मुलींच्या माग एक मुलगा शिल्लक राहतो असं गणित आहे. राईट. मग बघ, आता मी काय म्हणतो, हे आपण ओळखीचं आहे आपल्या इथून एवढा सेक्शन. मुलींच्या संख्येत तर काही बदलच झाला नाही. इथं इथं शून्यच असेल. हे 5 दोन्ही 10, एक एक एक, इथे आले हे 9 भागात यांची वजाबाकी. हे गुणाकार केला तर 225 आलं. एक भाग बरोबर किती आलं तुमचं? 25 आलं. तुम्हाला कोणाची संख्या विचारली? मुलींची संख्या. तर एक भाग बरोबर किती झाले? 25 मुली झाल्या. हे आता इकडून इकडे येताना कमी झाल्या होत्या, तर इकडून इकडे जाताना काय होईल? हे इकडून मायनस झालं तर इकडे येताना प्लस होईल. तर 25 मध्ये 15 ऍड केल्यावर मुलींची संख्या किती झाली? संख्या 40 झाली. तर समूहातील मुलींची सुरुवातीची संख्या किती होती? 40 होती. हे त्याचं उत्तर असेल. दिस इज आन्सर. समजतंय? राईट. तर असा प्रश्न परीक्षेला का नाही यायला पाहिजे? किती सोपा प्रश्न आहे. राईट. आणि हे ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या प्री किंवा मेन्स साठी अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे. उदाहरण म्हणण्यापेक्षा यातली लढलेली जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट अत्यंत महत्वाची आहे. कळतंय? त्याच्यानंतर तुला बघ, एका कामगाराला एका आस्थापनेत प्रत्येक दिवसाच्या कामाचे किती रुपये मिळतात? 20 रुपये मिळतात. तर कामावर जर अनुपस्थित राहिलं त्यानं, प्रत्येक दिवसाचे किती रुपये कापले जातात? त्याचे 3 रुपये कापले जातात. या अटीवर एका कामगाराने या आस्थापनेसोबत 60 दिवसाचा करार केला. किती दिवसाचा करार केला त्यांनी? 60 दिवसाचा करार केला. कराराच्या मुदतीअंती त्याला 280 रुपये मिळाले. तर त्या कामगाराने कामावर अनुपस्थित राहिलेले दिवस व काम केलेले दिवस याच्यातला काय करायचंय? फरक काढायचा आहे. एक कामगार आहे. कळते प्रॉब्लेम? त्याने करार कशा पद्धतीने करायला लागला? मी कामाला जर आलो तर मला 20 रुपये भेटले पाहिजे दिवसाचे. बरं ठीक आहे. जर मी नाही आलो तर 3 रुपये कापा तुम्ही. आणि 60 दिवसाचा करार करतोय. करार झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी त्याला असं लक्षात आलं की सगळा हिशोब झाल्याच्या नंतर त्याला 280 रुपये भेटले. तर त्या कामगारानं कामावर अनुपस्थित राहिलेले दिवस आणि काम केलेले दिवस याच्यातला फरक काढा म्हणतात त्याने. राईट. मग आता बघा, आता काय आहे, आपल्याकडे एक जमात आहे की जी मास्तर लोकांची जमात आहे की तुम्हाला ते सांगते की बाबा तू काय कर, याच्यावरनं आन्सर्स देत जा, ऑप्शन्सवरनं आन्सर देत जा. आता असा जर प्रश्न विचारला तर ऑप्शनवरून जाण्याचे सगळे पर्यायच त्याचे काय होतात? आता ते शोधतात, त्याचं कसंही आणतात त्यात. काय असतं तुम्हाला सांगतो मी परत. परीक्षेचा पेपर देतानाची परिस्थिती आणि परीक्षा झाल्याच्या नंतर पेपर बघून दिलं जाणारं एक्सप्लेनेशन, या 2 परिस्थितीमध्ये अत्यंत जमीन आसमानचा अंतर असतो. हे विद्यार्थ्यांना जाणता आलं पाहिजे. कळतंय? तर त्या 2 परिस्थितीतला जर काय फरक आहे हे जर तुला कळलं, तर माझ्यासारख्याला उद्बोधन करण्याची गरज नाहीये. राईट. परीक्षेमध्ये कुठलीच गोष्ट नोंद नसते, तुला काहीच माहित नसते. तुला रँडम आहे, टाइमचं रिस्ट्रिक्शन, तेवढ्या वेळी तुला सोडवायचंय. पेपर झाल्यावर मला यायचंय तर मी 2 घंटे अभ्यास करून नंतर रिस्ट्रिक्शन येतो, काही गोल करतो मी, उत्तर काढतो, त्याला कसं ताणून खेचून आणायचंय आणतो. आता तर एआयचा पण वापर करता येतो. एआयचा वापर करतो, युट्यूब बघतो, गुगल बघतो, काही करून मी उत्तर आणून येऊन ठोकायचं काम करतो मी. हे फ्रीडम तुला परीक्षेत नाहीये. त्याच्यामुळं तुला खूप नॅचरली वर्कआउट करावं लागणार आहे. राईट. मग आता बघ, आता मला काय म्हणायचंय, ह्या गणितामध्ये त्यांनी काम केलेल्या दिवसाचे पैसे आणि काम न केलेल्या दिवसाचे पैसे हे काय होतील मिळून त्याला शेवटी मिळालेला पगार असेल. तर हे जे उदाहरण आहे हे मिक्सचर ऍलिगेशनच्या कंडिशन ऑन एक्स्ट्रीमिटीजवरचं उदाहरण आहे. राईट. म्हणजे हे उपस्थित राहिलेले दिवस आपल्याला चेक करायचे. हे उपस्थितच्या बाबतीमध्ये काय होईल बघ, अख्खेच्या अख्खे दिवस त्यानं उपस्थित राहिलं असतं. 60ला 60 दिवस त्यानं उपस्थित राहिलं असतं. पण काय झालं असतं? 20 रुपयाप्रमाणे त्याला
एकूण 1200 रुपयाचा पगार भेटला असता त्याला. आणि समजा सगळेच्या सगळे दिवस त्यांना अनुपस्थितच राहिलं असतं, आलंच नसतं कामावर त्याला करार केल्याच्या नंतर, 60 दिवसाचे 3 रुपये प्रमाण मला त्याला घरातूनच पैसे द्यावे लागले असते. -3 रुपये म्हणजे कपात होते म्हणून मी ते लिहिलं -3. 180 रुपये त्याला घरातनं द्यावे लागले असते. पगार मिळायचं कुठे गेले की घरातूनच द्यावं लागलं असतं. कळलं? त्याने करार केलेला, ते कराराचं उल्लंघन नाही झालं पाहिजे त्याच्याकडे. मग सोन्या त्यांनी काही दिवस उपस्थित राहिल्या, काय उपस्थित राहिले ना, ही कंडिशन तो अचीव करू शकल्या ना, ही कंडिशन अचीव करू शकल्या. इन बिटवीनची कंडिशन अचीव झाली त्याच्याकडनं. कितीची कंडिशन अचीव झाली? त्याला 280 रुपये मिळाले. यांची वजाबाकी केली तर किती आली? 460 आली. आणि यांची वजाबाकी केली तर 920 आली. आपण यांचं जर गुणोत्तर घेतलं तर हे एकाच 2 आलं. राईट? आता काय झाली? दोन्ही मिळून किती दिवस आहेत? 3 भाग बरोबर. 3 भाग बरोबर एकूण किती दिवस आहेत? 60 दिवस आहेत. 60 दिवस. आपल्याला त्यांनी काय विचारलंय त्याच्यातला? फरक विचारलाय, फरक. 2 दिवसांमध्ये फरक विचारलाय. यांच्यातला फरक किती भाग असेल? कामावर अनुपस्थित राहिलेले दिवस आणि कामावर उपस्थित राहिलेले दिवस यांच्यातलं त्यांनी काय विचारलंय तुम्हाला? फरक विचारलाय की जो किती भागाचा आहे? 1 भागाचा आहे. मग 3 भाग जर 60चे असतील तर एका भागाची किंमत किती असेल? हे 20 दिवस असेल. म्हणून याचं उत्तर काय असेल? 20 दिवस असेल. उत्तर किती असेल? 20 दिवस असेल. कळलं? त्याच्यानंतर एका व्यक्तीजवळ तशाच प्रकारचं विचारलेलं आहे क्वेश्चन त्यांनी. एका व्यक्तीजवळ 50 रुपये आणि 100 रुपयाच्या एकूण किती नोट आहेत? 85 नोटा आहेत. किती नोट आहेत? 85 नोट आहेत. राईट? आणि त्यांचे एकूण मूल्य किती रुपये? 5,000 रुपये. तर त्याच्याजवळ 50 रुपयाच्या नोटांचं मूल्य आणि 100 रुपयाच्या नोटांचं मूल्यातला फरक विचारलाय त्यांनी. ऑप्शन कसं असेल आता? नाही जाता येणार ना. तर कसं वर्कआउट करता येतं बघ. किंवा जातही असलं तर ते तेवढा वेळ नाहीये तुझ्याकडं. राईट? असं विचार कर. 50 रुपयांच्या नोटांचं एकूण मूल्य, 100 रुपयाच्या नोटांचं एकूण मूल्य मिळून उपलब्ध त्याच्याकडं जमा असलेल्या रकमेचं मूल्य असेल. तर ते मिक्सचर अलिगेशननी सोडवता येते हे उदाहरण, जसं की पाठीमागचं उदाहरण सोडवलं होतं आपण. राईट? तर मग याच्यामध्ये मिक्सचर अलिगेशन लपलेलं आहे किंवा हे मिक्सचर अलिगेशननी सुटतं, ह्याचा बोध होणं खूप गरजेचं असतंय. कारण तिथं लिहिलेलं नसते की या उदाहरणाला तू मिक्सचर अलिगेशननी सोडव, असं लिहिलेलं असतं का तिथं? नाहीये. मग त्याची जाणीव होणं खूप गरजेचं आहे. मग काय झालं? सगळेच्या सगळ्या नोटा जर तुमच्या 50 रुपयाच्या असत्या तर 85 नोटांचं मूल्य किती झालं असतं? 85 नोटांचं मूल्य किती झालं असतं? तर तुमचं एकूण मूल्य झालं असतं 4,250 रुपये झालं असतं. आणि 85 ला 85 नोटा तुमच्या 100 रुपयाच्या असत्या तर तुमचं एकूण मूल्य किती झालं असतं? 8,500 रुपये झालं असतं. पण ना तुमच्याकडे 4,250 रुपये आहेत, ना 8,500 रुपये आहेत. आहेत किती तुमच्याकडं? तुमच्याकडे आहेत 5,000 रुपये. जे you have some notes of 50 rupees and you have some notes of 100 rupees. The total value of that denomination is 5,000 rupees. Take the difference of these two. 3500. यातला डिफरन्स किती असेल? 750 असेल. राईट? हे पूज्य उडालं, हे पूज्य उडालं. कळलं? हे 5 35, हे 15 5 हे 75. काय असेल? 70:15 जमेल. किंवा तुम्ही आणखी कापायचं तर कशाने कापू शकता तुम्ही? 3 बस झालं, कशाला कापत बसतो आणखी. राईट? मग आता मला सांग, तुला 50 रुपयाच्या किती नोट आहेत तुझ्याकडं? हे 70 आणि हे 15 मिळून किती झाले? 85 नोटा झाल्या आणि तुझ्याकडे आहेतच 85 नोटा. बरोबर आहे? मग 70 50 रुपयाच्या किती नोटा झाल्या तुझ्याकडं? 70 नोटा झाल्या. नोटांचं मूल्य किती झालं? 50 गुणिले 70 बरोबर 3,500 रुपये झाले. आणि 500 रुपयाच्या किती 100 रुपयाच्या किती नोटा तुझ्याकडं? 15 गुणिले 100 केलं तर त्या किती झाल्या तुझ्याकडं? 1,500 रुपये झालं तुझ्या. त्यांनी तुला काय विचारलंय?
50 रुपयाच्या नोटांचं एकूण मूल्य आणि 100 रुपयाच्या नोटांचं एकूण मूल्य याच्यातला फरक विचारला तुम्ही. तर तो फरक किती असेल? 3500 मायनस 1500 बरोबर किती असेल? 2000 रुपये त्यांच्यातला काय असेल तो फरक असेल. किती हजार रुपये फरक असेल? 2000 रुपये त्यांच्यामधला फरक असेल. कळतंय? तर राजा याच्यामध्ये मिक्सचरायझेशन होतं. याच्या पाठीमागच्या कामाच्या गणित आहे. काम उपस्थित दिवस, अनुपस्थित दिवस याच्यात मिक्सचरायझेशन होतं. तर हे दोनही गणितांचं डिस्क्रिप्शन रॅन्डम डिस्क्रिप्शन आहे. पण आपल्याला हे डिटरमाइन झालं पाहिजे किंवा आपल्याला हे डिफाईन झालं पाहिजे की या उदाहरणामध्ये काय आहे, मिक्सचर आहे, ॲलिगेशन आहे, याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. राईट? मग याच्यात काय होतं, त्याच्या पुढचं उदाहरण एकच मिनिट पहा. हे बघा. ओके, जस्ट अ मिनिट. तर मग एका विशिष्ट रकमेला 14 मुलांमध्ये समान पद्धतीने वितरित केल्यानंतर मिळणारी रक्कम ही तीच रक्कम 18 मुलांमध्ये वितरित केल्यानंतर प्रत्येक मुलाला मिळणाऱ्या रकमेपेक्षा 80 रुपये जास्त आहे. तर त्यांच्यात वाटलेली रक्कम कोणती? कळतंय? एक रक्कम आहे. आता आपल्याला हे कसं करतो आपण? एक रक्कम आहे, 8 रुपये आहे. ती 14 मुलांमध्ये वाटली तर प्रत्येक मुलाला मिळालेली रक्कम किती? 8 भागिले 14, मग 8 भागिले 18. मग आपल्याला काय म्हणलं, ही रक्कम भागिले त्यांच्यातला फरक किती आहे? 80 आहे. मग हे तिरपा गुणाकार वगैरे करून आपण टोटल रक्कम काढू शकतो. त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. राईट? पण माझं म्हणणं काय आहे, तुला जागेवर उदाहरण आलं पाहिजे रे. हे 7 आहे, हे 9 आहे. राईट? मग हे 9 झालं, हे 7 झालं. 2 भाग बरोबर 80, 1 भाग बरोबर 40, 9 चौक 36 आणि हे 14. किती झालं ते? 3600 आणि 1440 किती होतं? 50-40. 50-40 आहे का बघ? दिस इज आन्सर. म्हणजे कुठलं समीकरण तयार करायची आवश्यकता नाहीये आणि काय म्हणतात त्याला, काही कन्सिडर करायची गरज नाहीये. तर अशा मेथड्स आपल्या जवळ असल्या पाहिजेत. मी मागच्या 2 लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं लेक्चरमध्ये की हे बघा, स्ट्रॅटेजीज ह्या ज्या असतात ना, तर तुम्ही गणितापुरतं तरी हे निर्विवाद सत्य आहे की गणितामधल्या स्ट्रॅटेजीज ह्या तुम्ही शिकत असलेल्या मेथड्स मध्ये लपलेल्या असतात. कळलं? तर तुम्ही किती उत्कृष्ट मेथडनी तुमची लर्निंग झालेली आहे त्याच्यावर तुमचा त्या परीक्षेमधला वेळ वाचणार आहे का वेळ जाणार आहे हे ठरत असते. तुम्ही किती प्रॅक्टिस केले त्याच्याशी देणं घेणं नाहीये. राईट? अजिबात देणं घेणं नाहीये. आता हाच प्रॉब्लेम जर जर मी आर मानत असेल तर तिथं लागणारा वेळ आणि मी आता व्हेरिएशनचा वापर करून सोडलं त्या 2 वेळेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मलाच लागणाऱ्या वेळेमधला फरक आहे तो. राईट? तर मग आपण कुठली मेथड वापरली पाहिजे याचा तुमचं तुम्हाला स्वतःला काय झालं पाहिजे? डिटर्मिनेशन झालं पाहिजे. राईट? तर मग बघ, आता मी काय म्हणतोय, एक एक्सपेरिमेंट बघ. एक रक्कम आहे. पोरं जर वाढले तर प्रत्येकाच्या वाट्याला येणारी रक्कम कमी असेल. चल असं कन्सिडर कर. काहीतरी एक तुला बोकड भेटले. कळलं? आणि तुम्ही आता तुमचा बेत आहे काहीतरी मोठा. हां. तर 14 जण असतील खायला तर पोटभर खायला भेटेल आणि 40 झालं तर खायला कमी भेटेल. म्हणजे असंच असेल ना, नंबर ऑफ हेड्स जर वाढले तर वाटा काय होईल? कमी होईल आणि नंबर ऑफ हेड्स जर कमी झाले तर वाटा काय होतो? जास्त होतो. म्हणजे हेड्स आणि वाटा म्हणजे हे एकमेकांसोबत कुठल्या चलनामध्ये? व्यस्त चलनामध्ये. म्हणजे काय झालं? हे अगोदर आणि आपण असं नंतर असं 2 सिच्युएशन्स कन्सिडर करू. मुलांची संख्या. मुलांची संख्या काय? अगोदर 14 होती, नंतर किती झाली? ती 18 झाली. याचं जर गुणोत्तर घेतलं आपण तर 7-9. आता प्रत्येकाचा वाटा. प्रत्येकाचा वाटा आणि नंबर ऑफ हेड्स
वाटा आणि हेड एकमेकांसोबत कुठल्या चलनात असतील? व्यस्त चलनात असतील. हे 9 असेल तर हे काय असेल? 7 असेल. याच्यातला फरक किती भाग आहे? 2 भाग आहे. 2 भागांची किंमत किती झाली तुझी? ₹80 झाली. त्यांनी दिले तिथं प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या रकमेमध्ये ₹80 जास्त आहे, कमी आहे, हे फरक दाखवतो. एका भागाची किंमत किती झाली तुझी? ₹40 झाली. कळलं? त्यांच्यात वाटलेली विशिष्ट रक्कम कोणती? 9 भाग बरोबर 9 गुणिले 40 बरोबर किती झाले? 360. प्रत्येक मुलाला ₹360 भेटले. तर एकूण रक्कम काय असेल? 360 गुणिले किती? हे 14 जण या साईड. हे पूज्याला पूज्य 40, 50, 25चा वर्ग 625 मधून 121 जर मायनस केले मी तर 504 राहील. 50, 40 होतं त्याचं कॅल्क्युलेशन. विषय संपतो. कळलं की नाही? तर हे अशा पद्धतीनं वर्कआउट करणं अपेक्षित असतं तुझ्याकडनं. आणि तुम्ही काहीतरी वेगळं काही करत असाल तर मग त्याचा टाइम जातो. तो टाइम गेला की मग काय होईल तुला पुढच्या वर्षीची परीक्षा द्यावी लागेल. राईट? तसं नाही झालं पाहिजे रे. आता बघ, म्हणजे पहिल्या गणितामध्ये कोणती कन्सेप्ट होती? तर अपोजिटची कन्सेप्ट होती. दुसऱ्या गणितामध्ये काय होती? गुणोत्तर व प्रमाणची होती. नंतरच्या 2 गणितांमध्ये मिक्सचर ॲडिशन होती. या 5व्या गणितामध्ये आता काय होतं? व्हेरिएशन होतं. मोजून 4-5 कन्सेप्ट वरती 2-250 गणित आहेत म्हणतो मी तुला तिथं. राईट? मग आता फक्त लक्षात ठेव की या चॅप्टरमध्ये कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आलेत, त्या कन्सेप्टला धरून मला काय करायचंय? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. राईट? आता एक व्यक्ती ₹360 रकमेसह सहलीला गेला. आता माझ्याजवळ ₹360 आणि मी सहलीला गेलो. मग आता माझं जाताना नियोजन असतंय. राईट? मग काय केलं मी की बाबा एवढे एवढे खर्चायचे आणि एवढे एवढे दिवस राहायचं. दररोज एवढे एवढे खर्चायचं आणि एवढे एवढे दिवस राहायचं. आता त्याचं काय झालं? 4 दिवस जास्त राहिले. जे काही दिवस ठरले होते त्याच्यापेक्षा 4 दिवस जास्त राहिले. कधी शक्य आहे ते? जर त्यानं त्याच्या खर्चामध्ये कपात केली तर. कितीची कपात केली त्यानं? ₹3 कपात केली. केली ना? तर त्या व्यक्तीने सहलीसाठी ठरवलेल्या दिवसांची संख्या काढा म्हणतंय. कळलं? आता एक गणित आलं होतं बघ तुमच्या ग्रुप सीच्या प्रीला होतं का? प्रीलाच असेल का मेन्सला होतं. एक रेल्वे ताशी एवढं एवढं अंतर कापायचं. जर तिने तिचा वेग एवढ्या एवढ्या किलोमीटर पर आवरने वाढवला तर वेळ एवढ्या एवढ्या तासांनी कमी होतो. तर गाडीचा अगोदरचा वेग काय असं गणित होतं बघा. जस्ट आता ग्रुप सीच्या 2024च्या परीक्षेमध्ये आलेला प्रॉब्लेम. 6 मेथड्स मी सॉल्व्ह करता येतो हा प्रॉब्लेम आहे. 6. तर आता मी फक्त तुला एक मेथड सांगतो. मला काय काढायचंय? दिवसांची संख्या काढायची. राईट? ही जी काही रक्कम आहे 360 त्याला दिवसांचा जो काही परिणाम आहे कमी झालाय जास्त झालाय त्याच्याने गुणतोय. किती आलं ते? 4 न गुणलं. राईट? वर दिवसानं गुणलं तर खाली पैशाचा इफेक्ट राहतो. दुसरे चेंज ऑफ क्वांटिटी गेली खाली गेली. राईट? आता हे दिवस काढायचे तर जे काढायचे दिवस काढायचे तर दिवसाच्या संख्येनं. जर त्यांनी पैसे विचारलं असतं प्रत्येक दिवसाचा खर्च तर मी वर पैशानं गुणलो असतो. आता वर ज्याच्यानं गुणलं त्याच्या अपोजिट खाली गुणायचं. म्हणजे आता खर्चाने खाली गुणलं. हे कॅल्क्युलेशन केलं. 480 आहे. आता इथं 4 आहे ना, अंशामध्ये कशानं गुणले ते नीट लक्ष द्यायचं. असे अवयव पाडा की फरक 4. अवयवातील फरक काय पाहिजे? फरक 4 पाहिजे. मग अवयव काय पडतील? 20 आणि 24 पडतील. आता 24 उत्तर का 4 उत्तर? ठरलेल्या दिवसांपेक्षा 4 दिवस जास्त म्हणताय. समजा ठरलेले दिवस जर 24 पकडलो असतो तर 4 जास्त म्हणजे 28 झाला असतं. 28 तर नाहीच आहे तो ऑप्शन. जे ऑप्शन म्हणल्यापेक्षा या 2 मधली एक संख्या असते ती. 28 आहे का इथं 2 मध्ये नाही. आता मी 20 पकडलो. तर 20 ला ठरलेले दिवस मानलं तर ह्याच्यापेक्षा 4 दिवस जास्त म्हणजे काय झालं? 24 झालं. दोन्ही दिवस निघतात. म्हणून हे काय असतील तुझे ठरलेले दिवस असतील. दिवस किती असतील? हे 20 असेल. कळतंय? मी काय बोलतो समजतंय? राईट? किंवा एक असाही प्रकार येतो, पण त्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे. ड्रॉबॅक असा आहे, की त्या जे काही मला मिळणार आहे त्याच्यामधला
जे काही अवयव पडतील मिळणाऱ्या याची भागाकार जाऊ द्या, कशाला ते ड्रॉबॅक असलेली मेथड हे गरजेची नाही. डू दिस वन, राईट. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, याच्यामध्ये कसलाच ड्रॉबॅक नाहीये. समजतंय? तर आता कितवा कन्सेप्ट झाला बघा. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये मी अपोजिटचा कन्सेप्ट म्हणजे वेगांची दिशा विरुद्ध असेल तर बेरीज होते, समान असेल तर वजाबाकी होते. ह्या कन्सेप्टचं क्वांटिटेटिव्ह वेगाला सोडून काहीतरी दिलं होतं, त्याच्यावरती उदाहरण होतं. दुसरं जे गणित होतं चेंज ऑफ रेशिओवरती होतं, राईट. तिसरं जे होतं, चौथं जे होतं ते मिक्सचर अलिगेशन वरती. पाचवं जे होतं ते व्हॅरिएशन वरती होतं. सहावं जे होतं चेंज ऑफ क्वांटिटीज वरती होतं. एवढ्या एवढ्यानं वाढलं तर एवढ्या एवढ्यानं कमी होते, बस एवढं स्टेटमेंट. ज्या दोन राशी वाढल्यात आणि कमी झालेत त्यांचं गुणोत्तर घेण्यासाठी कसला चान्स नसतो. व्हॅरिएशन लागू होतोय याची जाणीव होतीये पण लावता येत नाही, अशा केसमध्ये ही मेथड अप्लाय करायची. आता तिसरं जे सातवं जे चाललंय ते याच्यामध्ये क्रॅमर्स रूल लपलेला आहे. कळतंय? म्हणजे आता याच्यात क्रॅमर्स रूल म्हणजे काय आहे? हे क्रॅमर्स, हे दोन पेनची संख्या, पेन, पेन्सिल आणि रक्कम. दोन पेन, पेन पेन्सिलची एकूण किंमत किती रुपये? 86 रुपये. 4 पेन आणि एका पेन्सिलची किंमत किती आहे? 112 रुपये, राईट. आता तुम्हाला आयोगाच्या एका परीक्षेतला मला एक प्रश्न आठवतो, खूपच चांगला आहे. 3 व्यक्तींना ए ते बी या ठिकाणी जाण्यासाठी आणि 5 व्यक्तींना बी ते सी या ठिकाणी जाण्यासाठी तिकीट एवढे रुपये लागते. तर 2 व्यक्तींना ए ते बी ठिकाणी जाण्यासाठी आणि 6 व्यक्तींना ए टू बी जाण्यासाठी, टू सी जाण्यासाठी एवढं लागतंय. तर एवढ्या व्यक्तींना ए ते बी आणि एवढ्या व्यक्तींना बी ते सी जाण्यासाठी किती लागेल, असा एक प्रॉब्लेम मागच्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी कुठल्यातरी पेपरमध्ये आलेला आहे. कळतंय? आता पोलीस भरतीला येतो, 2 ताट्या 4 ग्लासांची किंमत एवढी आहे, 4 ग्लास आणि 5 वाट्यांची किंमत एवढी आहे. तर एवढ्या वाट्याने एवढ्या ग्लासांची किंमत किती असेल, असा प्रॉब्लेम नेहमी असतो परीक्षेमध्ये, राईट. पण आपण काहीतरी वेगळं समीकरण तयार करत असतो. आता 10व्या वर्गामध्ये आपण क्रॅमर्स रूल शिकलेला आहे. तर मला पेनची किंमत काढायची. पेनची किंमत कशी निघेल? ज्याची किंमत काढायची त्याच्यावर हात ठेवला, त्यांचा तिरपा गुणाकार करायचा. 112 आणि 3चा 336, 86 एक 86 झालाय, डिवायडेड बाय हे तिरपा गुणाकार. चारित्रिकम 12 मधून 2 गेले, यांची वजाबाकी जर केली तर हे 250 डिवायडेड बाय 10 म्हणजे एक पेन किती रुपयाला पडला तुला? 25 रुपयाला पडला. आता पेन्सिल करताना सेम प्रोसिजर असेल. पेन्सिलची किंमत काढताना पेन्सिलवर हात ठेवायचा आणि हे कॅल्क्युलेशन करायचं, राईट. 8 चौक 32, 6 चौक 24, 344 मायनस 224 डिवायडेड बाय 4 त्रिकम 12 दोन्ही बेक बे, हे 120 भागिले किती झाले? 10 झालं. आणि तुम्हाला इथे किती रुपये भेटले? 12 रुपये. तुम्हाला त्यांनी काय विचारले? या दोन किमतीमधला फरक विचारलाय. फरक किती असेल? 13 रुपये असेल. ही अशा पद्धतीनं क्रॅमर्स रूलनं झटक्यात हा प्रॉब्लेम होऊन जातो. समजतं मी काय बोलतोय काय, राईट. म्हणजे काय झालं, आतापर्यंत किती कन्सेप्ट सांगितल्या? 7 प्रॉब्लेम्स मध्ये सांगितलेल्या कन्सेप्ट परत सांगायला लागलो. याची यादीच तयार करून ठेव. एवढ्याच कन्सेप्ट वरती प्रॉब्लेम्स ऑन सिम्प्लिफिकेशनचे वर्ड प्रॉब्लेम्स तयार होते. सगळ्यात पहिल्यांदा जे घेतलं होतं आपण ते चेंज ऑफ स्पीड वरती येत, म्हणजे दिशा जर सारखी असेल तर वेगांची वजाबाकी होते, विरुद्ध असेल तर बेरीज होते. त्या कन्सेप्टचा प्रॉब्लेम होता. दुसऱ्या याच्यामध्ये आपण गुणोत्तर जर बदललं तर म्हणजे ते वैवारीमध्ये किंवा गुणोत्तर प्रमाणमध्ये जी कन्सेप्ट बघितली होती त्याच्यावर होता. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आपण काय बघितलं? मिक्सचर अलिगेशन वरती बघितलं. पाचव्यामध्ये आपण व्हॅरिएशन वरती बघितलं. सहाव्यामध्ये आपण जर व्हॅरिएशन लागू होते याचा अंदाज येतो पण गुणोत्तर प्रमाण अप्लाय होत नाही, तर राशीच्या बदल जे दिलेले आहेत त्याच्यावरनं ती कन्सेप्ट सांगितली, त्याच्या प्रकारे ती करता येतं. आणि सातवा जे बघितलं त्याला क्रॅमर्स रूल म्हणतात. क्रॅमर्स रूल वरती प्रॉब्लेम होता. एकूण 7 प्रॉब्लेम्स मध्ये 6 कन्सेप्ट सांगितलेले आहेत. याच 6 कन्सेप्टला धरून साधारण 200, 250, 250च्या आसपास प्रॉब्लेम्स असतील त्या पुस्तकामध्ये, राईट. मग बघ, एका कल्पात दरवर्षी एका दुसरा प्रॉब्लेम असतोच त्याच्यामध्ये.
एका कळपात 50 कोंबडी आहे आणि 45 शेळ्या आहेत, 8 उंट आहेत आणि काही माणसं आहेत. जर कळपातील सर्वांच्या पायांची संख्या ही त्यांच्या डोक्यांपेक्षा 224 न जास्त असल्यास कळपातील माणसांची संख्या काढा म्हणतात. आता 224 न जास्त असल्यास म्हणजे पायांची संख्या आणि डोक्यांची संख्या यांच्यातला ते काय फरक आहे. फरक आहे, मी फरकाला डेडिकेटेड करतो गणित आता. कोंबड्या, 50 कोंबड्यांना 50 डोके असतील आणि 100 पाय असतील. 50 कोंबड्यांना 50 डोके आणि 100 पाय असतील. तर कोंबड्यांच्या डोके आणि पायातला फरक किती असेल? तो 50 असेल. 100 मधून 50 गेले, 50 राहिले. 45 शेळ्या, 45 शेळ्यांमध्ये 45 डोकं असतील पण पाय 180 असतील. त्यांच्यातला फरक किती झाला? 135चा झाला. मग हे 135 घेऊन ठेवतो मी. 8 उंट आहेत, उंटांना 4 पाय आहेत, 8 चोक 32, पाय 32, डोके 8, फरक किती? 24चा. हे 24 लिहिलं मी. तर माणसं किती आहेत ते माहिती नाही मला. मी यम माणसं पकडलो. यम माणसांची यम डोके आणि 2 यम पाय. तर 2 यम आणि यम मधला फरक किती असेल? यम असेल. हे यम बरोबर, हा फरक कशाच्या बरोबर आहे? 224च्या बरोबर आहे. हे यमची किंमत आता हे वजाबाकी केल्याच्या नंतर जे काही येईल ते येईल. हे 24ला हे 24 निघून गेले. हे 185 झालं, 200 मधून 185 गेलं, 15. यांची किंमत किती आली? 15. कळलं? तर त्या काय म्हणता येईल आपल्याला, कळपामध्ये असणाऱ्या माणसांची संख्या किती आहे? 15 आहे. आता हे उदाहरण सॉल्व्ह करत असताना माझ्याकडनं कशा पद्धतीने डायग्नोज केलं गेलं, तर मला काय दिलंय? फरक दिलाय ना, टोटल फरकावर जाऊन गणित करायचं ना, तर मी उगाच विनाकारण डोके घे, पाय घे, मग ते इकडं पाठव, हे इकडं पाठव, अशा आगाऊ-धंदे करत बसण्यात कुठं वेळ आहे मला? फरक विचारलाय, फरकाला टार्गेट केलं मी. तर आपल्याला ह्या पुस्तकामध्ये जे हे जे सिम्प्लिफिकेशन वरती प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा आपल्याला काय दिलं त्याला टार्गेट करून पण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. अशा प्रकारचे पण तिथं प्रॉब्लेम्स आहेत तिथं. कळतंय? तर अशा रीतीने इकडे मला वाटतं मी 8च प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत त्याच्यावरती. तर हे 8 प्रॉब्लेम्स तुम्हाला काय म्हणता येईल, अत्यंत महत्वाचे आहेत. याच्या एवढं इम्पॉर्टंट दुसरं काहीच नाहीये. राईट? आता याच टॉपिकमध्ये आपण अजून एक चॅप्टर बघूयात आता. आता आपल्याला याच लेक्चरमध्ये अजून एक चॅप्टर बघूयात. कुठला चॅप्टर असेल तो? तर मागचे 2-3 एक्झाम्स झाल्या. आपल्याला त्रिकोणमितीच्या शाब्दिक उदाहरणं यायला लागली. तर त्रिकोणमितीची शाब्दिक उदाहरणं कशी आहेत? की अवनत कोण ते उन्नत कोण वाले प्रश्न येतील बघा ते. राईट? तर ते अवनत कोण आणि उन्नत कोण वाले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला फार कन्फ्यूज करतात किंवा तुम्हाला काहीतरी पायथागोरस वापरायला सांगितलं जातं किंवा काही मास्तर जर हुशार असतील तर ते त्रिकोणमितीचे तुम्हाला गुणोत्तर वगैरे पाठ करायला होतील. ते जो तो त्याच्या क्षमतेनुसार त्याला सांगतो. पण स्पर्धा परीक्षेमध्ये ते प्रॉब्लेम सोडवण्याची आपली आपली एक स्टाईल आहे. कळलं? तर ह्या प्रकारचे प्रश्न खास करून फॉरेस्टच्या एक्झामला कधी काळात खूप जास्त आलेले आहेत. म्हणजे फॉरेस्टला कधी काळामध्ये एक मॅथ्सचं बरंचसं हाय वेटेज होतं. 50 काहीतरी प्रश्न यायचे त्यात. 2008चा काळ, 2009, 2012 या कालावधीमध्ये फॉरेस्टला बरेच एक्झाम्पल्स आलेले आहेत. तर मी आता या सीटमध्ये जे प्रॉब्लेम्स घेतलेत ना, हे सगळे PYQs घेतलेत मी. कुठं ना कुठं आलेले प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. तर त्याचं नाव आहे त्या टॉपिकचा हाईट अँड डिस्टन्स नावाचा टॉपिक आहे. तर त्याच्यावरती पण तुमच्या परीक्षेला प्रश्न येऊ शकतील अशा अपेक्षानं हा आपण टॉपिक कव्हर करूया. राईट? त्याला हाईट अँड डिस्टन्स असं नाव आहे. उंची आणि अंतर असं नाव दिलेलं आहे. राईट? तर याच्यामध्ये काय होतं, हे उन्नत कोण आणि अवन्नत कोण नावाची जी कन्सेप्ट आहे याच्यावरती जास्त भर द्यायची आवश्यकता नाही. नेहमी काय करायचं, तो बेसच अँगल घ्यायचा. आपल्याला जिथं कुठं बेस भेटतो ना, त्या बेसला अँगल घेऊन टाकायचा. त्याचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि त्याचा गणितावर काही फार मोठा परिणाम होत नाही. कळलं? कारण उन्नत कोन आणि अवन्नत कोन यांना जोडणारी जी रेषा असते ती नजर असते आणि ती नजर जी जॉईन करते ना, तर ती
क्षितिज समांतर रेषा आणि जमीन याला समांतर दोन समांतर रेषांची छेदिका असते. उन्नत कोण आणि अवनत कोण हे युद्धक्रम कोण होतात आणि युद्धक्रम कोण काय असतात एकरूप असतात. त्याच्यामुळं दोन एकरूप कोणांना डिफरन्शिएट करण्याचं काही कारण नाही. आपण आपल्या लेवलला म्हणतो. या डिस्क्रिप्शन देताना त्यांचं गरजेचं आहे, तसे शब्द वापरणं अपेक्षित आहे. पण आपण त्याच्यामुळे कन्फ्युज होण्याची आवश्यकता नाही. राईट. मग आता त्याच्यामुळं हे जे काही उन्नत कोण आणि अवनत कोण येईल ते नेहमी काय करायचं, तू पायालगतच कन्सिडर करायचे. मग आता हे 19 नंबरच्या याच्यामध्ये टॉपिक मध्ये आपण हाईट अँड डिस्टन्स नावाच्या चॅप्टर मध्ये उन्नत कोण आणि अवनत कोणावरचे हे उदाहरण आपण कव्हर केलेले आहे. हे उदाहरण घेताना मी परत एकदा सांगतोय, मी PYQs घेतलेले आहे. राईट. आता आपण चेक करून काय काय होतं. एक सरळ महामार्ग आहे. राईट. एक सरळ महामार्ग आहे. एका 50 मीटर उंचीच्या मनोऱ्याकडे जातो म्हणते. या मनोऱ्याची उंची किती? 50 मीटर आहे. मनोऱ्याच्या वरच्या टोकापासून खाली बघितलं त्यांनी, दोन कार आहेत. ए नावाची एक कार आहे, बी नावाची कार आहे. राईट. यांना जर तुम्ही बघितलं काय होते म्हणतात त्यांना, राईट. तर एक अवनत कोण किती अंशाचा होतो? 30 अंशाचा अवनत कोण होतो. आणि एका ठिकाणी कितीचा होतो? इथं 60 अंशाचा होतो. इथं 30 अंशाचा. आपल्याला दोन कार मधलं अंतर काढायचं आहे. राईट. आता काय होत असते, आता बघा मी सांगितल्याप्रमाणे काय होतंय तर सांगू. थोडं पेनचा रंग बदल. मी इथं थांबून आधी कव्हर करतो. मी ह्या 30 अंशाच्या समोरची पूर्ण लेंथ कितीची आहे? 50 मीटरची. मनोरा 90 मध्ये असेल तर हा पूर्ण कोण कितीचा असेल? 60चा. या 60ला कव्हर करणारी बाजू काय असेल? या 30 अंशा समोरच्या बाजूच्या वर्गमुळात 3 पट असेल. म्हणजे इथं जर डी घेतलं मी, तर हे डिस्टन्स ऑफ एडी काय होईल? 50 वर्गमुळात काय होईल? 3 मीटर होईल. राईट. 50 वर्गमुळात 3 झाला. आता हे एडी कारण मला एबी काढायचं, तर एडीच्या दिशेनं वर्कआउट करतो. आता तिथून ह्या कारच्या जवळ येतो, फक्त ऑब्जेक्ट वर जाऊन गणित सॉल्व्ह करायचं. आता 60 अंशासमोरची जर बाजू 50 असेल तर इथून एवढा कोण किती होतो? 30 अंशाचा. तर 30 अंशासमोरची बाजू ही 60 अंशासमोरच्या बाजूच्या वर्गमुळात 1/वर्गमुळात 3 पट असतात. तर मग काय झालं ते डिस्टन्स बीडी बरोबर काय होईल? 50/वर्गमुळात 3 होईल. राईट. म्हणजे आता काय झालं, डिस्टन्स बीडी माहिती झाला. तर तुला काय काढायला सांगितलं होतं? डिस्टन्स एबी काढायला. तर डिस्टन्स एबी कसा भेटतो तुला? या पूर्ण अंतरातनं हे अंतर जर तू मायनस केलास तर तुला डिस्टन्स ए भेटेल. म्हणजे किती येते? 50/3 मधून -50/3 जर केलंस तू तर काय झालं? हे काय वर्गमुळात 3 होईल. म्हणजे 150 झालं. 150 मधून 50 गेलं. 100/√3. राईट. असा ऑप्शन नसेल तिथं, कारण इरॅशनल नंबर हा छेदामध्ये ठेवत नसतील. तर त्याने रॅशनलायझेशन केलेलं आहे. रॅशनलायझेशन करणं म्हणजे अंश आणि छेदाला वर्गमुळात 3 न गुणलं. 100ला वर वर्गमुळात 3 न गुणलं, खाली पण वर्गमुळात 3 न. वर्गमुळात 3 गुणले वर्गमुळात 3 काय होईल? ते 3. असा ऑप्शन तिथं असेल. 100/3 दिसेल. एवढा अंतर होतो. कळतंय? म्हणजे बाकी काही फार डोक्याला ताण घ्यायची गरज आहे का? काहीच आवश्यकता नाही. तर आपल्याला काय कळलं पाहिजे? 60 अंशासमोरची बाजू, 30 अंशासमोरची बाजू आणि 90 अंशासमोरच्या बाजूंचं परस्परांसोबत काय संबंध आहेत तेवढे चेक करायचे, विषय संपतो. राईट. आता एका झाडाची सावली हे म्हणतात. आता हे गणित काय सांगितलं बघा. जस्ट
एका झाडाची सावली ही झाडाच्या उंचीच्या किती पट आहे? 3 पट आहे. म्हणजे आता हे हे झाड आहे, इथं लिमिट आहे वर्गमुळात 3 पट आहे. राईट, टायपिंग मध्ये एरर आहे. राईट, वर्गमुळात 3 पट आहे. राईट, आता हे झाड आहे, हे झाडाची उंची, हे झाड आणि ही झाडाची सावली आहे. इथं सुरू आहे. तर ही जी सावली आहे या झाडाचे किती पट आहे? वर्गमुळात 3 पट. म्हणजे हे 1 जर असेल तर हे वर्गमुळात 3 असेल. तर त्यांनी काय विचारले? सावलीपासून सूर्याकडे होणारा उन्नत कोन. तर उन्नत कोनामध्ये ही बाजू किती आहे पुढची? ह्या कोणाच्या समोरची बाजू किती आहे? एक कोणाच्या समोर असते? 30 अंशाच्या समोर असते. झालं. उन्नत कोन कोणा किती असेल? 30 अंश असेल. ते फार डोकं लावायची गरज नाही. कळलं? तर झाडाची सावली ही झाडाच्या उंचीच्या वर्गमुळात 3 पट असेल तर हे 1 आहे. तर कोणाच्या समोर 1 असतं? 30च्या समोर. मग त्याची उंची किती झाली? हे उन्नत कोन किती मापाचा झाला? 30 अंशाचा झाला. राईट? आता हे पुढचं बघा काय म्हणतंय. तर जमिनीवर पडलेल्या नारळाच्या झाडाच्या टोकावरून झालेला अवनत कोन कितीचा आहे? 60 अंशाचा आहे. आता हे एक झाड आहे आणि इथे एक नारळ आहे. झाडाच्या टोकावरून झालेला अवनत कोन कितीचा आहे? 60 अंशाचा आहे. आणि या झाडाच्या टोकावरून खाली 10 मीटर घसरल्याच्या नंतर इथून खाली 10 मीटर जर आलं तर याच्यासोबत झालेला अवनत कोन कितीचा आहे? 45 आहे. अगोदरचा मोठा कोन कितीचा होता? 60चा. धाकटा कितीचा असेल? 45चा आहे. तर या झाडापासून ते नारळ किती अंतरावर पडले असं विचारलेलं आहे. राईट, तर आपण काय करूया, ही बाजू आपण जर समजा इथून एवढी एच पकडली तर हा इथं एवढा असा जर कोण बघितला तर इथं काटकोन होत आहे. हा 45 आहे, हा 45 असेल. हा इथून एवढा एच झाला तर हा सुद्धा किती होईल? एच झाला. राईट, आता मोठा त्रिकोण जर तू कन्सिडर केलास तर हा कोण किती अंशाचा होईल तुझा? 30 अंशाचा होईल. हा 90चा आहे, हा 60चा आहे. 30 अंशासमोरच्या बाजूच्या वर्गमुळात 3 पट 60 अंशाची बाजू असते. म्हणजे ही पूर्ण हाईट जी आहे त्या एचच्या किती पट असेल? वर्गमुळात 3 पट असेल. झालं ना सोन्या? काय बघ आता, 10 प्लस एच बरोबर एच वर्गमुळात 3. तर हे एच वर्गमुळात 3 मायनस एच बरोबर 10 आलं. एच बरोबर काय झालं? वर्गमुळात 3 मायनस 1 कॉमन घेतलं तर हे 10 आलं. तर एच बरोबर काय येतं तुमचं? 10 भागिले वर्गमुळात 3 मायनस 1 येतं. पण अशी किंमत नाही, एक्झॅक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. याचं रॅशनलायझेशन जर केलं आपण, वर्गमुळात 3 प्लस 1 केलं आणि वर्गमुळात 3 मायनस 1 केलं तर एच बरोबर 10. हे काय? 1.732 अधिक 1 म्हणजे काय होईल? 2.732 होईल. हे ए मायनस बी, ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होईल? हे 2 होईल. आणि जर आपण याचा गुणाकार केला तर 27.32 ला जर आपण 2 न भागलं तर काय होतंय? 13.5 आणि 16 तर 13.66 कोण असेल? कोण असेल? हे एच असेल. तर तुला झाडाची, तर झाडापासून ते किती अंतरावर पडले? तर झाडापासून ते किती अंतरावर पडले नारळ? एच अंतरावर 13.66 फुटावरती पडले. राईट, एवढं असं इतकं इझी, एकदम म्हणजे काय त्याला काही दमच नाही. फक्त काय गरजेचं आहे, कोणासमोरची कोणती बाजू एवढीच आहे. बघ, 30 अंशासमोरची जी बाजू असते त्याच्या वर्गमुळात 3 पट 60 अंशाची असते. 60 अंशासमोर जी बाजू असेल त्याच्या 1 वर्गमुळात 3 पट कोणती असते? तुझी 30 अंशासमोरची असते. आणि 30 अंशाच्या समोरच्या बाजूच्या दुप्पट 90 अंशाची असते. 90 अंशाच्या समोरच्या अर्धी 30 अंशाची असते. आणि 60 अंशाच्या
समोरच्या बाजूच्या जर तुलना केली आपण तर 90 अंशाची बाजू 2 वर्गमुळात 3 पट असते आणि 90 अंशा समोरच्या बाजूची जर तुलना केली तर ती वर्गमुळात 3/2 पट असते 60 अंशाची बाजू. ते एवढाच पट आहे आणि ह्या एकदम प्रॉपर लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजेत. शालेय स्तरावरती ही झालेली भूमितीतली कन्सेप्ट आहे. राईट. त्याच्यानंतर काय होतं, एका भिंतीला लावलेल्या शिडीने भिंतीशी केलेला उन्नत कोन किती अंशाचा आहे? 60 अंशाचा आहे. आता हे भिंत आहे, भिंतीशी लावलेली ही शिडी आहे, त्याच्याशी लावलेला हा उन्नत कोन किती अंशाचा आहे? 60 अंशाचा आहे. तर त्या शिडीचा पाया भिंतीपासून किती अंतरावर आहे? 4.6 मीटर अंतरावर. ही शिडी भिंत आणि भिंत शिडीचा पाया. शिडीची लांबी काढा म्हणजे. आता हे किती अंशाचा कोण आहे? 30 अंशाचा. हे किती आहे? 90 आहे. तर बघ 30 अंशासमोरची बाजू असते ना, त्याच्या दुप्पट 90 अंशासमोरची बाजू असते. त्याचे दुप्पट किती असेल? 9.2 मीटर. शिडीची लांबी किती झाली? 9.2 मीटर झाली. काही जास्त टेन्शनच घ्यायची गरज नाही. 30 अंशासमोरच्या बाजूच्या दुप्पट 90 अंशासमोरची बाजू असते. किती झालं ते? 9.2 मीटर झालं ते. कळलं? याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये काय होतं, काय म्हणले, एक वस्तू झाडाच्या बुंद्यापासून 60 मीटर अंतरावर आहे. आता हे एक वस्तू आहे, हे झाड आहे, झाडाच्या बुंद्यापासून हे किती अंतरावर आहे? 60 मीटर अंतरावर इथं वस्तू आहे. त्या वस्तूने झाडाच्या टोकाशी केलेला उन्नत कोन, इथं कोन किती आहे? 60 अंशाचा कोन आहे. तर झाडाची उंची काढा म्हणली. आता 30 अंशासमोरची बाजू जी काही असेल, राईट, ही 30 ची, ह्या समोर जी बाजू असेल त्याच्या वर्गमुळात 3 पट कोणती बाजू असते? एच ची बाजू असते. राईट. म्हणजे 60 अंशासमोरची, म्हणजे हे काय झालं? 60 वर्गमुळात 3 झालं, 3 मीटर झाला. याची एक्झॅक्ट व्हॅल्यू काढा म्हणले. 60 गुणिले 1.732 झालं. राईट. आता हे 17 सक्क दूरदर्शी म्हणजे 102 झालं ते, आणि 102 च्या नंतर ते 1800 आणि किती झालं ते? 1920 झालं. 1920 ला म्हणजे काय होईल? एक मिनिट, त्याला असेल 17.32 गुणिले 6. 6 दोन्ही 12, 2 एक 18 आणि 19 9 एक 102 103.22 मीटर असेल. म्हणजे अप्रॉक्सिमेटली काय? 103.80 मीटर घेऊन टाकेल. राईट. ही एक्झॅक्ट टू द टू डेसिमल प्लेसेस आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्यांनी अप्रॉक्सिमेट देऊन टाकलेलं. राईट. किती असेल? 103.92 मीटरच्या आसपास असेल. राईट. आता जमिनीवर असणाऱ्या एका सापाला म्हणतात, काय झालं ते? जमीन आहे, जमिनीवरती असणाऱ्या सापाला एका मनोऱ्यावर बसलेल्या एक पक्षी 30 अंशाचा उन्नत कोनात दिसला. राईट. हे बघा, असं इथं इथं साप होता आणि इथं कोणीतरी मनोऱ्यावरती एक गिधाड बसले समजा. सापाला दिसलं, ते किती अंशात दिसलं? 30 अंशात दिसलं. मग आता ह्यानं इकडे पळायला चालू केलं आणि ते गिधड पण इकडे पळायला चालू केलं. मग पकडले. राईट. त्याच क्षणाला साप आणि पक्षी समान वेगाने निघाले. तर सापाने मनोऱ्याच्या दिशेने 20 मीटरचे अंतर कापले म्हणतात. साप जे आहे त्या मनोऱ्याच्या दिशेने हे इथून एवढं 20 मीटरचं अंतर कापलं त्यानं. राईट. तर आता हे असं बघायचं आता. राईट. तर काय म्हणते त्यानं, हे सापाचा वेग आणि ह्या पक्षाचा वेग समान होता, त्याच्यामुळं त्यांनी कापलेलं अंतर पण समान असेल. हे 20 आहे, तर इथं पण काय होईल? हे 30. राईट. तर हे इकडं पण किती होईल? दोन बाजू समान झाल्यामुळे हे 20 मीटरचं झालं. हे पण किती झालं तुझं? 30 मीटर झालं. अरे राजा, एकच मिनिट. हे 30 अंशाचा कोण आहे, तर इथलाही कोण किती अंशाचा झाला? 30 अंशाचा झाला. आता असा त्रिकोण जर बघितलास तर तो 60 अंशाचा आहे. त्रिकोण इथले 30 आणि 30 60 झाले, म्हणजे हा कोण कितीचा असेल?
120 अंशाचा असेल. हे 120 अंश आहे म्हणजे हे इथून एवढं किती झालं? 60 झालं. हे किती झालं तुझं? 90 झालं. आणि हे किती झालं तुझं? 30 झालं. राईट. तर त्यांनी काय म्हणले, सुरुवातीला मनोऱ्याच्या पायथ्यापासून म्हणजे इथून साप किती अंतरावर होतं. आता हे तुला एवढं अंतर काढावं लागेल. तुला एवढाच त्रिकोण विचारात घ्यायचा. 30 अंशासमोरची बाजू 90 वाल्याच्या अर्धी असते. 90 वाल्याचं समोर किती आहे? 20 आहे. तर 30 वाल्याची समोरची अर्धी म्हणजे किती असेल? 10 मीटर असेल. आता या पायथ्यापासून याचं अंतर किती आहे? तर ते किती असेल? 20 अधिक 10 बरोबर किती मीटर आहे? 30 मीटर. खलास. याच्यावर कधी आलेलं आहे? फॉरेस्टच्या 2012च्या पेपरला आलेले हे प्रॉब्लेम्स आहेत. काही म्हणजे काही दमच नाहीये त्याच्यामध्ये, अजिबात दम नाहीये. राईट. फक्त काय माहिती पाहिजे, कोणती बाजूचं कोणत्या कोणासमोरच्या बाजूचं दुसऱ्या कोणासमोरच्या बाजूसोबत काय संबंध आहे याचं नॉलेज असलं पाहिजे. आणि ते सांगितलं मी तुम्हाला. राईट. याच्या पुढे काय होतं, इथं एका झाडाच्या बुंद्यापासून म्हणतात, एक झाड आहे, झाडाच्या बुंद्यापासून 100 मीटर अंतरावर. आता हे प्रॉब्लेम आला ना अशा प्रकारची ह्या टॉपिक वरती, की काय होतं की सोडून देणाऱ्यांची, स्किप करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असतात. जाऊ दे बाबा म्हणणाऱ्यांची संख्या खूप असतात. पण ज्यानं सोडवलं ना ते नसतील ह्या टॉपिक म्हणजे मेरिट मध्ये. राईट. झाडाच्या बुंद्यापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या, हे झाडाच्या बुंद्यापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या मुलाच्या नजरेने झाडाच्या टोकाशी केलेला उन्नत कोन किती आहे? 30 अंशाचा आहे. राईट. झाडाच्या बुंद्यापासून म्हणजे इथं 100 मीटर पासून हे म्हणजे 60 अंश समोरची बाजू किती झाली तुझी? 100 झाली. तर त्यांनी काय विचारलंय तुला? झाडाची उंची. झाडाची उंची म्हणजे आता 60 अंश समोरच्या काय असेल? वर्गमुळात 3 पट. 100 भागिले वर्गमुळात 3 झालं. दिस इज आन्सर. खरंच 60 अंश समोरची जी काही बाजू असेल त्याच्या 1/वर्गमुळात 3 पट कोणाची बाजू असेल? 90 अंश. 30 अंशासमोरची बाजू असते. खरंच. राईट. आता हे कधी आलो होतो? फॉरेस्ट 2012 ला आलो. आता हे बघा, कंबाईन ग्रुप सी 2024 ला आलेला प्रश्न. आता या प्रश्नाचं तुम्ही जर विश्लेषण बघितलं कुठं बघायला भेटलं तुम्हाला, तर बघा तुम्ही त्याचं विश्लेषण. तुम्हाला ग्रुप सी, ग्रुप बी काही एमपीएससीच करा वाटणार नाही तुम्हाला या गणितामुळं. एवढा वाईट पद्धतीने त्या पायथागोरसला आठवू कार्यक्रम केला तुमचा. राईट. मग बघा इकडं, हे गणित असं सोडवायचं सोडा. वाऱ्यामुळे 21 मीटर उंच वृक्ष आहे. एक 21 मीटर उंच वृक्ष आहे. पण ते वाऱ्यामुळे काय झालंय? असा असा वृक्ष आहे. 21 मीटर उंच वृक्ष होता. पण वारा आल्यामुळे तुटलं ते. ते असं झुकलं तो पण. राईट. बुंद्यापासून एक्स मीटरवर तुटलं, हे एक्स मीटरवर तुटलं असं. आणि आता हे झाडाचं म्हणजे हे एक्स आणि हे इकडला कर्ण दोन्ही मिळून किती झालं तुमचं? 21 झालं. टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. कितीचा कोन बनवतो माहिती नाही ते. तर झाडाची जमिनीपासून किती? हे झाडाच्या बुंद्यापासून हे तो किती? 7 वर्गमुळात 3 मीटरवर टेकलं. राईट. तर एक्सची किंमत काढा म्हणते. आता हे वर्गमुळात 3 जी कन्सेप्ट आहे ना, तर वर्गमुळात 3 पट ही 60 अंश समोर असते. मग आपण 60 अंश समोरची बाजू जर ही वर्गमुळात 3 असेल तुमची, तर निश्चितपणे इथला कोण किती असेल? 30 अंश असेल. 30च्या समोरची बाजू 1 पट असते. म्हणजे ह्याच्या हे वर्गमुळात 3 पट आहे ना, 7. मग आता ही 1 पट म्हणजे एक्स बरोबर किती झालं तुमचं? 7 मीटर झालं. राईट. मग आता कर्ण किती असेल? एकूण झाड कितीचा होता तुझा? 21चा होता. तुला एक्सच काढ म्हणली. हे 14 मीटर असेल. तो आता कर्ण लावून मग तुला तेच येतं काय? पण जाऊ दे, एक्सची किंमत म्हणली दिस इज आन्सर 7. एवढं सिम्पल होतं. काय माहित पाहिजे? 60च्या समोरची बाजू वर्गमुळात 3च्या पटीमध्ये असते. बरोबर आहे. कुणाचे 3 वर्गमुळात 3 पट असते? ह्या 30 अंशासमोरच्या. म्हणजे पुणाची वर्गमुळात 3 पट 7 वर्गमुळात 3 असेल तर 7ची. म्हणून इथं किती आलं? 7 आलं. विषयच संपला. याला पायथागोरस लाव, माती लाव, धोंडी लाव करायची गरजच नव्हती. राईट. म्हणजे हे तुला चेक केलेलं आहे रे. आपण तुम्ही जर 10वीचा पायथागोरस प्रमेय नावाचा चॅप्टर काढून बघितलं ना आता, तर याच्यामध्ये सगळं झालेलंच आहे. कळलं?
याच्या पुढच्या उदाहरणामध्ये शेवटचं उदाहरण आहे. काय म्हणतं याच्यामध्ये? एका 30 मीटर उंचीच्या इमारतीवरून एका मनोऱ्याकडे पाहिले असता 30 अंशाचा उन्नत कोण होतो. तर 30 अंशाचा उन्नत कोण होतो, हे तुमची इमारत आहे, तुमचा मनोरा आहे. इथून तुम्ही जर बघितलं तर तुम्ही 30 अंशाचा उन्नत कोण करतो, म्हणजे पायासोबत झालेला कोण बोलतोय. इथं 30 अंशाचा कोण झाला तुमचा. आणि अवर्ण इथून जर बघितलं पाहिल्यापासून तर तुमचा कितीचा होतो, 60 अंशाचा कोण होतो. ते जाऊ देतो. हे इथं 60 अंशाचा कोण होतो. राईट. एका 30 मीटर उंचीच्या, म्हणजे इथून एवढं किती झालं तुझं, 30 मीटर आहे उंचीच्या इमारत. हे 30 मीटर आहे, तर इथून एवढा भाग किती असेल तुझा, 30 मीटर असेल. तुला काय काढायला सांगितलंय, मनोऱ्याची उंची. आता हे मी काय करतो, इथं ब्रेक करतो, इथून एवढाच भाग विचारात घेतो मी, इथून एवढ्याची एच पकडतो. आता हे एच असेल तर 30 अंशासमोर एच झालं, तर इथला 60 होईल. 60च्या समोर काय असेल, 30च्या वर्गमुळात 3 पट असतं. म्हणजे इतरही बाजू जी काही झाली आता मला ही भेटणारी, तर ती वर्गमुळात 3 एच असेल. आता ही वर्गमुळात 3 एच झाली, तर हे अंतर पण किती होईल, वर्गमुळात 3 एच होईल. राईट. आता मला सांग, आता हे इथं घ्या, आता एवढा आहे हा अँगल, इथं 90 आहे, हे एवढा 60 आहे, म्हणजे इथून 30 झालं. आता 30 अंशासमोरची जी काही बाजू असेल त्याच्या वर्गमुळात 3 पट 60 अंशासमोरची बाजू असतात. आता ह्याची वर्गमुळात 3 पट म्हणजे काय झालं, 3 एच झालं. तर आता बघ, 30 + एच बरोबर 3 एच. 2 एच बरोबर किती झालं तुझं, 30 झालं. एच बरोबर किती आलं, 15 आलं. तुला काय विचारलं त्यांनी, मनोऱ्याची उंची विचारली. मनोऱ्याची उंची काय होईल, 30 + 15 बरोबर किती होईल, 45. किती सीधा किती असेल ती, 45 मीटर मनोऱ्याची उंची असेल. 15 झालं. तरच काही कन्फ्युजन नाही, कुछ नाही, कुछ नाही. 15-20 मिनिटामध्ये क्वेश्चन झाले. फक्त काय माहित पाहिजे, कुणासमोर, कोणत्या अंशासमोरच्या बाजूचं कोणत्या अंशासमोरच्या बाजूसोबत काय संबंध आहे, एवढंच ज्ञान असलं पाहिजे. त्याच्यामध्ये दुसरं काही करण्याची आवश्यकता नाहीये. आणि हे या प्रकरणावरचे उदाहरणं आता मागच्या 2-3 परीक्षांमध्ये प्रीला किंवा मेन्सला रिपीट झालेले आहेत. कळतंय. तर मग तर तर असे या एपिसोडमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन आणि ट्रिग्नोमेट्री या प्रकरणावरती जे काही प्रॉब्लेम्स हल्ली विचारले जात आहेत, या 2 प्रकरणांचं आपण डिस्कशन केलेलं आहे. यामध्ये जे काही कन्सेप्ट आपल्याला विचारले जाऊ शकते त्यावरचे प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले आहेत. तर दोनही प्रकरणं अत्यंत महत्वाची आहेत. याचं प्रिपरेशन करा. एक मेजर वर्ग आहे अभ्यास करणारा, आणि एक मेजर शिक्षकांचा वर्ग आहे की जे या प्रकरणाला हात लावत नाहीत. राईट. तर आता आपण ना एक लसावी मसावी नावाचं एक प्रकरण आहे, त्या प्रकरणावरती काही उदाहरणं बघून घेऊ. राईट. काय सांगतं ते प्रकरण बाबा, तर बघ, आता लसावी मसाव्याचे सगळे शाब्दिक उदाहरणं आहेत. राईट. ओके. तर तुम्हाला साधारणतः तुमचं जे काही आता ज्या मोडवर तुम्ही येऊन आता हे रिव्हिजन लेक्चर करताय, तर या मोडला मला जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही की लसावी कसा काढायला पाहिजे, मसावी कसा काढायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे असं कन्सिडर करूनच हे मी वर्क करायला.
राईट. तर बघा, हे लसव्यावसावरती काही शाब्दिक उदाहरणे आहेत. तर कशा पद्धतीचं उदाहरण आहे? एका मजुराला अधिकतम दैनंदिन पगारावर 4,956 रुपयाच्या अधिक पगारावर रुपयाच्या रकमेवर विशिष्ट दिवसासाठी करारबद्ध केलं. एकदम जास्तीत जास्त पगार दिला त्याला आणि काही दिवसासाठी त्याच्यासोबत ॲग्रीमेंट केलं आणि ते ॲग्रीमेंट केवढ्याचं आहे? 4,956 रुपयाचं आहे. आणि त्या कराराच्या कालावधीमध्ये ते कार्यकर्ता काही दिवस अब्सेंट राहिला. त्याच्यामुळे त्याला किती रुपये भेटले? 3,894 रुपये भेटले त्याला. 3,894 रुपये भेटले त्याला. तर त्यांचं म्हणणं काय बाबा, की तर तो मजूर कामाच्या कालावधीत किती दिवस अनुपस्थित राहिला होता. तर कराराची रक्कम किती आहे? करार केवढ्याचा झाला होता? 4,956 रुपयाचा झाला होता. राईट. मोबदला मिळालेला मोबदला किती आहे? मिळालेला मोबदला किती आहे? 3,894. राईट. आता आपल्याला चेक करायचे की बाबा ते नेमकं करार किती रुपयामध्ये झाला असेल. आता कराराची रक्कम जी काही असेल म्हणजे दैनंदिन पगार जो काही असेल तो नक्कीच काय असेल, या दोघांचा मसावी असणार. का? तर दररोज ही जी अमाऊंट दिली त्याचे दररोजचे तुकडे समान आकाराचे तुकडे पडतील ना, भाग पडतील. म्हणजे या रकमेला भाग देणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावीच असणार आहे. राईट. मग आता मोठ्यात मोठी रक्कम मसावी कसा काढला जातो? यांची वजाबाकी होतं. 1100 आणि हे 1,062 होईल. राईट. आता हे 8 आणि 3 11 आणि 20 24 आणि मग इथे 1,062 नंतर काही भाग जाणार नाही. 3चे फॅक्टर जर घेतलं 3 त्रिक 9, 3 पाचे 15, 3 चौक 12. राईट. 354. 354 जर भागलो मी तर मला इथं लगेच लक्षात येतं 3540 वरचे 354 3894 म्हणजे 354 जर भागलो मी हे 11:2 याच्यापेक्षा 1,062 म्हणजे 354 जास्त म्हणजे 14. राईट. जे त्या माणसाचा दैनंदिन पगार किती रुपये होता? 354 रुपये होता. करार किती दिवसाचा होता? 14 दिवसांचा होता. कळ. कामाचा मोबदला किती दिवसाचा भेटला? 11 दिवसाचा भेटला. म्हणजे जर कामावर किती दिवस आला तो, जेवढे दिवस आला तेवढाच मोबदला भेटला ना, 11 दिवसाचा मोबदला भेटला. तर अनुपस्थित किती दिवस होता? 14 मधून 11 गेल्यावर किती राहते? 3 दिवस अनुपस्थित. किती दिवस अनुपस्थित होता? 3 दिवस अनुपस्थित होता. विषय संपला. राईट. मग हे हे जे आता इथं जे काही काढलं ना मी, तर ही मसावी काढण्याची पद्धती आहे. मला म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं मसावी मी तरी काढत नाही. कारण तिथं काय जातो? तुमचा वेळ जातो. कळलं? मला वेळ खूप महत्वाची. मी जेव्हा शिकवतो किंवा शिकतो, एक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवतो, तर मी एक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून पण माझा अप्रोच मी माझ्या लेवलला डेव्हलप करत राहतो. राईट. मग त्या ह्या अप्रोचेस असले पाहिजे तुझ्याकडे. मग आता बघ, दुसरं गणित काय आहे तुझं? 2 मीटर आणि 50 सेंटीमीटर म्हणजे 250 सेंटीमीटर आहे आणि हे 150 सेंटीमीटर रुंदीच्या जागेवर चौरस आकृतीत कमीत कमी किती फरशा बसवता येतील? चौरस आकृती बसवायच्या. त्याची लांबी आणि रुंदी कशी असली पाहिजे? सारखी असली पाहिजे. आता याचं संक्षिप्त गुणोत्तर घेऊन आपण काय होतंय? 5 5 25 5 त्रिक 15. म्हणजे काय झालं त्याचं गुणोत्तर? 5 3 झालं. किती झालं ते? 5 3 झालं. म्हणजे अशा लांबीवर 5 फरशा बसल्या, रुंदीवर 3 बसल्या, म्हणजे एकूण किती फरशा बसतील? एकूण फरशा किती असतील तुमच्या? 5 गुणिले 3 बरोबर 15 फरशी असतील. किती फरशी असतील? 15 फरशी असतील. एकूण किती फरशी असतील? 15 फरशी बसलेल्या असतील त्याच्यावरती.
राईट. त्याच्यानंतर काय म्हणले तरी की बाबा एका वर्गामध्ये 1001 पेन आणि 910 पेन्सिलचं वाटप काही विद्यार्थ्यांमध्ये केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला समान पेन आणि समान पेन्सिल आलेले आहे. म्हणजे पेनची संख्या पण समान प्रमाणात आहे आणि पेन्सिल सुद्धा समान प्रमाणात वाटलेली आहे. त्यांची पेन जर 5-5 भेटल्या तर एका पोराला 5 भेटलं तर सगळ्याला 5-5 भेटल्या पाहिजे. पेन्सिल जर 7-7 भेटल्या तर प्रत्येकाला 7-7 भेटल्या पाहिजे. पेन आणि पेन्सिलची संख्या सारखी असावं असं काही नाही. कळलं? तर प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पेन आणि पेन्सिलची संख्या कमीत कमी असण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या किती असावी. आता तुला एक टेक्निक सांगितलेली आहे बाजारात. कमीत कमी म्हणले की लसावी काढ, जास्तीत जास्त म्हणले की मसावी काढ. तर इथं डोक्यावर पडशील, कळलं का? तसं नसते. आता तुला काय करायचंय? विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. तर संख्या काढायचं असेल तुला तर इथं यांचा मसावी घ्यावा लागेल तुला. 1001 पेन आणि 910 पेन्सिल. विद्यार्थ्यांच्या संख्येने भाग जाईल. तर भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती असेल? यांचा फरक घेतला आपण तो 91 आला. 91 ह्यालाही भाग जातो, यालाही भाग जातो. तर विद्यार्थी संख्या किती असेल त्यांची? विद्यार्थी संख्या किती आली त्यांची? 91. फिनिश. फार काही उगाच विनाकारण असे ते काय असं लावतो ना, आणि ते पण करू नको. जास्तीत जास्त म्हणलं की मसावी घ्या, कमीत कमी म्हणलं की लसावी घ्या. आता इथं कमीत कमी म्हणजे लसावी घ्यायला जाशील तू. 1001 आणि 910चा लसावी काढताना तोंडाला बुडबुड येईल ना. राईट. चांगलं नाही येते. हं? मग आम्हाला लगेच येऊन जातं. आम्हाला कळतं ते ह्याला एक शून्य लावून टाकलं की विषय संपला माझा. किती होतं ते? 10,010 होऊन जाईल लसावी. तेही काढता येतं आम्हाला फास्ट. कळलं? पण तुमच्याकडे ज्या मेथड्स आहेत लसावी काढण्याच्या, मसावी काढण्याच्या, तर त्या तेवढ्या संयुक्तिक नाहीयेत त्या. त्या स्पर्धा परीक्षेच्या नाहीच आहेत. त्या बोर्डाच्या परीक्षेच्या मेथड्स आहेत. राईट? तर हे या पद्धतीने वर्कआउट करा. कळतंय? मग एका दुकानदाराने काय म्हटलं त्याला? एका दुकानदाराने 84 रुपयाच्या मोबदल्यात काही पेन खरेदी केला म्हणतात. म्हणजे खरेदी केलेल्या पेन किती रुपयाच्या? खरेदीची रक्कम 84. आणि त्या पेनची विक्री त्याने ना नफा ना तोटा, म्हणजे जेवढ्याला खरेदी केली तेवढ्यालाच विक्री करतोय तो. एक पेन जर 5 रुपयाला घेतलं असेल तर तो 5 रुपयालाच विकतो. विक्रीतून किती रुपये मिळाले त्याला? 35 रुपये मिळाले. तर दुकानदाराकडे शिल्लक राहिलेल्या पेनची कमीत कमी संख्या काढा. आता कमीत कमी संख्या म्हणले की तू काय करतो? लसावी बघतो. कमीत कमी म्हणले की तसं नाहीये ते. नाहीच, ते अस्तित्वातच नाहीये ते. ते फक्त गणित असे तयार केले गेलेत लोकांकडनं की ते बसल अशा पद्धतीचे तयार केले गेले, त्याच्यामुळे तुला ते व्हॅलिड वाटतं. ते नाहीये. आता कमीत कमी पेनची संख्या असली पाहिजे, म्हणजे किंमत कशी असली पाहिजे? जास्तीत जास्त असली पाहिजे. जास्तीत जास्त असण्यासाठी याचं गुणोत्तर घ्या तुम्ही. याचं जर गुणोत्तर घेतलं तर हे 12-84, 7 35. म्हणजे खरेदी किती पेन केल्या होत्या? 12 पेन खरेदी केल्या आणि विक्री किती केल्या त्यांनी? 5 पेन विक्री केल्या. शिल्लक पेन किती असतील त्याच्या जवळच्या? 12 मधून 5 गेले, किती राहिले? 7 पेन शिल्लक असते. राईट. लसावी आणि मसावीच्या कन्सेप्टवरची ही सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम्स आहेत. मी आता मागं आत्ताच्याच ह्या एपिसोडमध्ये सांगितलं ना सिम्प्लिफिकेशनच्या उदाहरणावरती पण तिथं काही प्रॉब्लेम्स आहेत. तर त्या 2-250 प्रॉब्लेम्स मध्ये हे प्रॉब्लेम्स पण आहेत त्याच्यामध्ये. कळलं? एलसीएम एचसीएफ मध्ये त्यांनी खूप कमी घेतलं ऍप्लिकेशन ओरिएंटेड. पण ऍप्लिकेशन ओरिएंटेड सगळ्यात जास्त प्रॉब्लेम त्या टॉपिकमध्ये सिम्प्लिफिकेशन मध्ये कव्हर केले. राईट. तर 4 नंबर कळलं? हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये काय होतंय? 7 मीटर म्हणजे 700 सेंटीमीटर. 385 सेंटीमीटर आणि 1295 सेंटीमीटर. लांबीचा 3 दोरखंडांची लांबी एका मोजपट्टीनं मोजायचं ठरवलं होतं. एकाच मोजपट्टीनं. तर मोजपट्टीच्या लांबी एवढे नंतर त्याचे तुकडे केले. तर कमीत कमी किती भाग तयार होतील किंवा कमीत कमी किती तुकडे तयार होतील असे म्हणतात. कळलं? आता तुकड्यांची संख्या काढायची म्हणजे आपल्याला याचं गुणोत्तर घेऊ आपण सरळ सरळ. त्यांच्यामधला फरक 315 येतो. 315 नंतर काही भाग जाणार नाही. 315ची दुप्पट 385, 700, 1200
85, 315, 315ची दुप्पट किती आली? काहीतरी गडबड होते का रे? 700, 385, 385, 1295. याच्यातला फरक किती आहे? 315 आहे, बरोबर आहे. ओके, 315 कुणाला जवळ आहे? याला जवळ आहे. त्याच्यातला फरक 70. 70 न भागलं तर 7 35, 35 होतं. तर सगळ्यात 35 न भाग जातो बघा आता. 35 दोन्ही 70. म्हणजे याचे या 700 सेंटीमीटर मध्ये किती तुकडे होतील? 20 तुकडे होतील. 35 न याला भागलं तर किती तुकडे आले? 11 तुकडे आले याला. 35 ने याला भागलं, 35 त्रिक 105, 35 70, याचे 37 तुकडे तयार झाले. राईट. मग मला सांग, एकूण किती तुकडे तयार होते तुझे? त्यांची बेरीज होईल. एकूण तुकडे किती झाले? हे 48 आणि हे 20, 68 तुकडे तयार झाले तुझे. किती तुकडे तयार झाले? 68 तुकडे तयार झाले. तर नरकंडांचे कमीत कमी किती तुकडे तयार होतील? तर मोजपट्टीच्या साह्याने 68 तुकडे तयार होतील. आता ह्याच्यापेक्षा कमी तुकडे तयार होणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त होतील. चुरा कर त्याचा, पण कमीत कमी एवढेच तुकडे तयार होतील. कळ. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हणतात ते, एक बागायतदार आहे. एका बागायतदाराकडे 132 आंब्यांची किती रोप आहेत? 132 आहेत. बनाना किती आहेत? 204. ऍपल किती आहेत? ऍपलची 228 आहेत. या रोपांची लागवड त्यांनी काही ओळीत केली. ओळीतील प्रत्येक रोपांची संख्या समान असून ओळीतील प्रत्येक रोपे ही एकाच फळाची आहेत. एका ओळीमधल्या झाडांची संख्या जेवढी आहे तेवढीच सगळ्या ओळीमध्ये आहे, आणि एका ओळीमध्ये एकाच प्रकारचे आंबे आहेत. म्हणजे आंब्याचे असतील तर आंब्याचेच असतील असं म्हणत आहे. तर ओळींची कमीत कमी संख्या काढायची. तर कमीत कमी संख्या काढायची तर जास्तीत जास्त रोपं राहिली पाहिजेत प्रत्येक ओळीमध्ये. आपण याचं गुणोत्तरच घेऊ. आता गुणोत्तर घ्यायचं तर भाग कशाने जातो? या दोघांना फरक घ्या. 24 न भाग द्यायला, 24 5 112 उरलं, म्हणजे 12 न भाग जातो याला. 12 1 12, 12 1 12, 12 2 12 1 12, 12 7 84, 12 1 12, 12 9 88. म्हणजे ह्याचे किती झाले? 11 ओळी झाल्या. याच्या 17 ओळी झाल्या, याच्या 19 ओळी झाल्या, आणि प्रत्येक ओळीमध्ये 12 न भागल्यामुळे ना प्रत्येक ओळीमधल्या झाडांची संख्या किती आहे? 12 आहे. 12 12 आहे. आता कमीत कमी संख्या केली तर यांची बेरीज होईल. किती झाली? हे 36 11, 47 ओळी तयार होते. ओळी तयार होते, 47 ओळी तयार होते. खलास, बाकी काही करायची आवश्यकताच नाही. 6च्या 6 प्रॉब्लेम्स एकदम म्हणजे सोपे प्रॉब्लेम्स आहेत. आणि ह्या प्रकारचे प्रॉब्लेम्स परीक्षेला असण्याची अतिदाट शक्यता आहे. राईट. आता बघ, 408 मुलं आणि 312 मुली म्हणतात. कळतंय? हे बॉईज किती आहेत तुझ्याकडं? 408 आहेत. आणि गर्ल्स किती आहेत तुमच्या? 312. त्यांचं समान संख्यांमध्ये तुकड्यांमध्ये विभाजन करायचं ठरलं त्यांना. प्रत्येक तुकडीमध्ये फक्त मुली तर आहेत, फक्त मुलं तर आहेत. तर तुकड्यांची कमीत कमी संख्या. आता कमीत कमी तुकड्यांची संख्या ठेवायचं तर मुलं किती असले पाहिजेत? प्रत्येक तुकड्यांमध्ये जास्तीत जास्त असले पाहिजेत. म्हणजे आपल्याला यांचं गुणोत्तरच घ्यावं लागेल अजून. आता याच्यातला फरक किती येतो बघ बरं का तू? 96चा येतो. 96 न भाग द्यायचं जर ठरलं आपलं, तर 96ची 3 पट, 9 त्रिक 27 आणि 6 त्रिक 18, 288 झालं. म्हणजे 24 होतं. 24 न भाग जायला पाहिजे आता ह्याला. 24 न जर भाग दिला, 24 1 24 7, म्हणजे 17चा भाग बसला. याच्यापेक्षा 24 इकडे किती आहे? 96. 24 चोक 96, म्हणजे 24 1 24, 24 त्रिकम 72 असेल. राईट. म्हणजे 13 झालं. म्हणजे हे 17 तुकड्या झाल्या, हे 13 तुकड्या झाले. एकूण तुकड्या किती झाल्या तुमच्या? 30 तुकडे झाले. म्हणजे इकडे किती तुकड्या? 17 तुकड्या. इकडे किती तुकड्या? 13 तुकड्या. ह्या तुकडीमध्ये किती विद्यार्थी? 24. या तुकडीमध्ये पण किती विद्यार्थी? 24. म्हणजे एकूण विद्यार्थी किती झाले तुमचे? 30 तुकड्या मध्ये
सामावले जातील. त्याचं उत्तर किती आहे? 30 तुकडे असेल. राईट. त्याच्यानंतर एका वर्गामध्ये किती मुलं म्हणतात त्यांनी? 105 मुलं आणि 156 मुली आहेत. हे बॉईज आणि हे गर्ल्स आहेत. हे 105 आहेत आणि हे 100 नाही, नुसते 56 आहेत. राईट. तर प्रत्येक ओळीत मुलं किंवा मुलीच आहेत, तर कमीत कमी ओळीत बसवले तर प्रत्येक ओळीतील विद्यार्थी संख्या काढा म्हणतात. आता विद्यार्थी संख्या ओळीतली काढणं म्हणजे यांचा एचसीएफ काढावा लागेल. आता एचसीएफ कसा निघेल मला? मी काय करेन, याच्यातला फरक घेतला मी, तर तो किती येतो? साधारणपणे 156 आणि 105 मधला फरक 49 आहे. राईट. 49ला कुणाच्या जवळ आहे? 56च्या जवळ. तर ते किती असलं मसावी यांचा? 60 असेल. मसावी किती आहे? 7. म्हणजे प्रत्येक ओळीतील विद्यार्थी किती झाले तुमचे? ओळींची संख्या म्हणलं असतं तर 15 आणि 8 23 झाले असते. राईट. पण प्रत्येक ओळीतल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणले, प्रत्येक ओळीतील विद्यार्थी ते असतील, विद्यार्थी किती असतील? 7 असतील. हे 7 इज द आन्सर असेल त्याचं. कळतं? तर तुला आता हे डिफाईन झालं पाहिजे की आपण कुठं लसावी घेतलं पाहिजे, कुठं मसावी घेतलं पाहिजे, लसावी मसावी कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, आपल्याला संख्या विचारलं तर काय केलं पाहिजे, गुणाकार कधी घेतला पाहिजे, बेरीज कधी केली पाहिजे, वजाबाकी कधी केली पाहिजे. ह्याच कन्सेप्टवरती सगळे गणित आहेत. राईट. तर मग याच्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणून सांगितलेलं आहे फक्त ना, चांगला प्रॉब्लेम आहे. तर एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे 4 भूखंड आहेत. एक ए नावाचा भूखंड आहे, त्याचं किती आहे कार्पेट? 345 मीटरचा वर्ग आहे. बी नावाचा भूखंड आहे, त्याचं कार्पेट किती आहे? 120 मीटरचा वर्ग आहे. सी नावाचा भूखंड आहे, त्याचं कार्पेट किती आहे? 225 मीटरचा वर्ग आहे. आणि डी नावाचा भूखंड आहे, त्याचं किती आहे कार्पेट? 240 मीटरचा वर्ग आहे. राईट. आता या भूखंडावरती फरशा बसवायच्या. फरशा बसवायच्या तशा. राईट. तर या फरशा जर बसवल्या तर त्याची लांबी आणि रुंदी, लांबी किती आहे? 6 मीटर आहे. रुंदी काढा म्हणून सांगितलं. आता फरशा बसवणं म्हणजे काय झालंय की त्या भूखंडाचे समान आकारांमध्ये आपण तुकडे करतोय. बरोबर. तुकडे करणं म्हणजे मसावी असेल. आता मसावी कशा पद्धतीने काढावी लागेल आपल्याला? इथं सगळ्यात लहान फरक याचा येतो. 15 सगळ्याला भाग जातो बघा. 15 यालाही भाग जातो, यालाही जातो, यालाही जातो, यालाही जातो. म्हणजे या फरशीचं क्षेत्रफळ किती असेल? प्रत्येक 15 मीटरचा वर्ग असेल. खलास. तर तुला हे लक्षात आलं पाहिजे की इथं आता प्रत्येक फरशीचं क्षेत्रफळ जे काही असेल ते त्या 4 भूखंडांच्या मसावी एवढं असतं. आता हे कसं डिफाईन झालं? फरशी बसवणे म्हणजे आता भूखंड आहे, त्याच्यावर फरशा बसवायला म्हणजे त्या भूखंडाचे तुकडे करायला असतात. तुकडा करणं म्हणजे काय? भाग करणं. भाग करणं म्हणजेच काय? भाग देणारी संख्या कोण असते? मसावी असते, म्हणून मसावी. राईट. म्हणजे हे काय झालं? लांबी गुणिले रुंदी बरोबर 15 आली. तर डी बरोबर किती झालं तुझं? साहेबांनी 12 साहेबाची 30 2.5 मीटरचा वर्ग. 2.5 मीटर लांबी असेल तुमची रुंदी, तर ही 2.5 मीटर रुंदीचा फरशी असेल. तर फरशीची अधिकतम रुंदी किती असेल? 2.5 मीटर असेल. कळलं? त्याच्यानंतर एका वर्गातील विद्यार्थ्यांचे 6, 8 किंवा 10च्या गटात विभाजन करायचे असल्यास विद्यार्थ्यांची कमीत कमी संख्या काय? जे विद्यार्थी आहेत, त्याचा 6चा गट पाडायचा आहे, 8चा काढायचा आहे, 10चा पाडायचा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या संख्येला 6 पाऊन भाग द्यायचा आहे, 8 ने भाग द्यायचा आहे, 10 ने भाग द्यायचा आहे. अशी लहानात लहान संख्या कोणती असेल काढायचं आहे. तर असं काढत असताना सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 6 आहे. एक मोठी संख्या कोणती आहे? 10 आहे. 10ला 6 भाग जातो का बघायचं? जात नाही. मग काय करायचं? 10चा पाडा किंवा पट घ्यायची. 20ला जात नाही, 30ला जातो. जातो ना? म्हणजे 6चा विषय मिटला आता. आता त्या 30ला 8 भाग जातो का? बघ, 8 भाग जात नाही. मग 30ची दुप्पट 60 आली. 60लाही भाग जात नाही. तिप्पट 90ला जात नाही. 4 पट 120ला भाग जातो. आन्सर काय असेल? एलसीएम विद्यार्थी संख्या बरोबर संख्या बरोबर 6, 8 व 10चा काय असेल? लसावी असेल. जो कशाच्या बरोबर आहे? 120च्या. सो आन्सर काय असेल? विद्यार्थ्यांची कमीत कमी संख्या किती असेल? 120 असेल. राईट. तर आता बघा इकडं 3 बेड आहेत.
एकाच वेळेस वाजले, 11 वाजता वाजले, पुन्हा कधीतरी एक वाजतील तर पुन्हा एकत्रितरित्या. तर त्याच्यामध्ये काय म्हटले त्यांनी की बाबा एक जे बेल आहे ती दर 20 मिनिटाला वाजते, दुसरी 40 मिनिटाला वाजते, तिसरी 30 मिनिटाला वाजते. म्हणजे दोन एकत्रित वाजण्याच्या मध्ये जे काही टाइमचा स्पॅन गेलाय ना, त्यातली एक दर 20-20 मिनिटाला वाजते, एक दर 30-30 मिनिटाला वाजते, एक 40-40 मिनिटाला वाजते. म्हणजे जे टाइमचा स्पॅन चाललाय त्या टाइमच्या स्पॅनला 20 नाही भाग जातो, 30 नाही भाग जातो आणि 40 नाही भाग जातो. बरोबर आहे. मग आता 20, 30 आणि 40 न भाग जाणारी एक लहानात लहान संख्या शोधूयात. कसं शोधायचं? दिलेल्या याच्यामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे? 40. 40 ला 20 न भाग जातो. आता 30 न जातो का? नाही जात. 40 ची दुप्पट 80, 80 ला जात नाही. 40 ची 3 पट 120, 120 ला 30 न भाग जातो का नाही? जातो. म्हणजे यांचा लसावी काय झाला? 20, 30 व 40 मिनिटांचा लसावी. झालं हे 120 मिनिट झालं. आता हे 120 मिनिट कशाच्या बरोबर आहेत तुझे? 2 तासाच्या बरोबर आहे. ते अगोदर कधी वाजले होते? 11 वाजले होते. मग 2 तासानंतर म्हणजे किती वाजता? तर 1 वाजता दुपारी काय होतील ते परत एकदा एकत्रित वाजतील. म्हणजे किती वाजता? 1 PM ला ते काय होतील? तुमचे ते एकत्रितरित्या वाचतील ते. राईट. मग आता 12 नंबरला काय म्हणले त्यांनी? एका सैनिकाच्या तुकडीचा प्रमुख तुकडीतील सैनिकांची संख्या 10, 15 किंवा 18च्या गटात विभागणी करू शकतो. म्हणजे म्हणजे जो कोणी हेड आहे त्या तुकडीचा, राईट, जो कोणी मेजर आहे, कर्नल असेल जो कोणी, तो काय करतो की त्या तुकडीचे 10 नाही त्याच्या 10च्या गटामध्ये पण विभागणी करता येते त्याला, 15च्या गटात पण विभागणी करता येते, 18च्या गटात पण विभागणी करता येते. म्हणजे ती जी संख्या आहे ती 10 नाही भाग जाते, 15 नाही भाग जाते आणि 18 नाही भाग जाते. राईट. तसंच या सैनिकांना काही आडव्याने उभ्या उघडीत मांडलं, सम रोज आणि सम कॉलम्स मध्ये जर मांडलं त्याला तर ते स्क्वेअर भेटते. आता याचा अर्थ असा आहे की ती जी सैनिकांची संख्या आहे ती एक पूर्ण वर्ग संख्या आहे. 4 आडव्या ओळी, 4 उभ्या ओळीमध्ये म्हणलं तर 4 चौक 16, 5 आडव्या 5 उभ्यामध्ये म्हणलं तर 5 5 25, 6 आडव्या 6 उभ्यामध्ये म्हणलं की 6 6 36, म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आहे. तर कमीत कमी कोणती संख्या असं काढा म्हणलं त्यांनी. राईट. मग आता आपल्याला चेक करायचंय. तर पूर्ण वर्ग संख्या, सगळेच ऑप्शन्स पूर्ण वर्ग संख्या आहेत तुमचे. राईट. मग याच्यातल्या 18 भाग 225 ला जाणार नाही, कारण कुठल्याच समसंख्येनं विषम संख्येला भाग जात नाही. त्याच्यामुळं हे 2 पर्याय तुमचे एरवीच कटतील. 18 न 400 भाग जात नाही. राहिले काय पर्याय? 900 झाला. 900 संख्या आणि 900 असल्यामुळं ना 30 आडव्या आणि 30 उभ्या ओळीमध्ये तुम्ही थांबू शकतो. झालं. म्हणजे याचं उत्तर किती असेल? 900 असेल. तर कमीत कमी संख्या किती पाहिजे? 900 अशी संख्या असेल. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये काय म्हणलेलं आहे त्यानं? एका वर्गातील विद्यार्थ्यांचे 12, 15, 18 विद्यार्थ्यांच्या गटात वर्गीकरण करता येतं. सेम प्रॉब्लेम. 12च्या गटात पण वर्गीकरण करता येतं, 15च्या पण करता येतं, 18च्या पण करता येतं. राईट. मग या वर्गातील विद्यार्थ्यांना समान आडव्या आणि समान ओळीमध्ये त्यांनी काय केलं? मांडलं ते. राईट. म्हणजे ती जी संख्या आहे विद्यार्थ्यांची पूर्ण वर्ग संख्या आहे. तर संख्या काढा म्हणतात. आता हे बघा 15 न भाग गेला पाहिजे त्या संख्येला. तर 15 ही एक विषम संख्या आहे. विषम संख्यांनी समसंख्यांनी फक्त समसंख्यांना भाग जातो. आता हे 12 आणि 18 बघा. 12 आणि 18 ने विषम संख्यांना भागच जाणार नाही. म्हणजे 225 ला भागच जाणार. राईट. आता 12 झालं. आता 15चा विचार करायचा. 15 ना यात 144 ला भाग जाणार नाही, 324 ला जाणार नाही. कारण 15 भाग जायचा असेल तर एक स्थानी एक तर 0 पाहिजे किंवा एक तर 5 पाहिजे. आता राहिलंच कोण तुमचं? 900. विषय संपलो तुमचा. राईट. जे खूप पीक आहे. आता इथं काय झालेलं आहे? एका ह्याला 18 दात आहेत आणि एका ह्याला 30 दात आहेत. हे मागच्या एका राज्यसेवेच्या पेपरला आलेलं उदाहरण आहे. राईट. 18 दात आणि 30 दात आहेत. ते एकत्र फिरतात. लहान चाकाला 40 फेरे बसतात. तर असल्या मोठ्या चाकाने एका मिनिटात मारलेल्या फेऱ्यांची संख्या काढायला सांगितली. हे बघा, जेवढं लहान चाक असेल तेवढे त्याच्या फेरे जास्त होतील. मोठ्या चाकाचे फेरे काय होतील? कमी होतील. म्हणजे चाकाचा परीघ जर वाढला तर फेरे कमी आणि परीघ कमी तर फेरे जास्त. म्हणजे हे दोन एकमेकांसोबत कुठल्या चलनामध्ये असतील? व्यस्त चलन असतील.
आता हे लहान आणि हे मोठा, ज्याच्यावर दात कमी तो लहान, ज्याच्यावर जास्त तो मोठा. राईट. हे दातांची संख्या, हे दात. गुणोत्तर काय झालं? 6×18 6×5 30. दातावरून कुठे यायचंय? फेऱ्यांवर यायचंय. हे काय झालं? हे 5×3 झालं. मग यांच्यातला फरक नाही. लहान चाक किती? 40 फेरे मानते. म्हणजे 5ला किती? 40 झाले. याची किती पट झाली तुमची? 8 पट झाली. याची पण किती पट झाली तुमची? 8 पट झाली. म्हणजे किती झालं तुमचं हे? 8×3 = 24 झालं. राईट. किती झाले ते? 24 झाले. 24. कळतं? मग आता पुढच्या गणितामध्ये काय म्हणतात ते? लहान चाक, आता हे 2 चाकांच्या परिघावर अनुक्रमे 24 आणि 30 दात आहेत. राईट. आता आपण इथे असंच करू शकतो. एक लहान चाक आहे, एक मोठा आहे. हे किती? 24, हे 30. हे किती झालं? हे दात आहेत ना, त्यांचं गुणोत्तर 6×24 6×5 30 आलं. दातांवरून कुठे यायचं? फेऱ्यांवर यायचं. दात आणि फेरे एकमेकांसोबत कुठल्या चलनामध्ये असतील? 5 आणि 4 असतील. राईट. तर ते काय विचारलं त्यांनी? 4 तासाच्या, नाही, लहान चाक किती फेरे मारते? हे 75 फेरे मारले. 75 फेरे एका मिनिटाला. 5च्या तुलनेमध्ये 75 किती पट आहे? 15 पट आहे. ह्याची पण किती पट होईल तुझी? 15 पट झाली. किती झाले? 60 फेरे पर मिनिट झाले. त्यांनी काय विचारले? असल्या 4 तासाच्या कालावधीत या 2 चाकांवरील विशिष्ट दात विशिष्ट दात किती वेळा एकत्रित येतील विचारले. एक पर्टिक्युलर टीथ तर ते एकमेकांवरती किती वेळा येतील. जेव्हा ते पहिल्यांदा येतात ना, त्यांच्या चाकांमध्ये जेव्हा जितका फरक असतो ना, आता एका मिनिटामध्ये कितीचा फरक आहे 2 चाकांच्या गतीमध्ये? 15चा. तर ते एका मिनिटामध्ये 15 वेळा एकत्रित आलेले आहेत. कळलं? एका मिनिटामध्ये किती वेळा एकत्रित आले ते याच्यातला फरक घ्या. म्हणजे ते एका मिनिटामध्ये फरक किती? 15 फेरे पर मिनिट आहे. म्हणजे हा जो फरक दिलेला आहे, या फरका एवढेच काय असतील? ते फेरे जे आहेत ते तेवढ्या वेळेस त्यांची भेट झालेली असेल विशिष्ट ठिकाणी विशिष्ट दातांची. तर आपण असं लिहू शकतो, एका मिनिटाला 15 फेरे. बरोबर आहे. मग 60 मिनिटामध्ये किती फेरे होतील? हे 900, म्हणजे एका मिनिटामध्ये ते 15 वेळा एकमेकाला भेटले असं म्हणा. तर 60 मिनिटामध्ये किती वेळा भेटतील? ते 900 वेळा. 60 मिनिटं म्हणजेच किती तास? तुमचा एका तासामध्ये ते 900 वेळा भेटले तुम्हाला. तुम्हाला किती तास म्हणले त्यांनी? 4 तास म्हणलं तर ते किती वेळा भेटतील एकमेकांसोबत? 3600 वेळा भेटलेले असतील. राईट. म्हणजे अगदी सोप्यामधलं सोपं काय विचारलं असतं ते काय येईल, अवघडातलं अवघड विचारलं तर काय येईल, असं सगळे 15 प्रश्न या एपिसोडमध्ये आपण कव्हर केलेले आहे. तर या एपिसोडमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे? सिम्प्लिफिकेशनचे वर्ड प्रॉब्लेम्स बघितले आपण, की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट 5-6 कन्सेप्ट आपण चेक केल्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला कुठला चॅप्टर घेतला? लसावे मसावे घेतला आता. राईट. आणि त्याच्या आधी कुठला घेतला होता तुम्हाला? हाईट अँड डिस्टन्स घेतला होता, की ज्याच्यामध्ये उन्नत कोण आणि अवन्नत कोणाच्या काय त्या कन्सेप्ट वरती हल्ली जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावरती तुम्हाला मी बोललो होतो. तर पण हे शिकवत असताना एक गोष्ट मी नक्की कन्सिडर केलेली आहे, की तुमचं सगळं रिव्हिजन चालू आहे. हे रिव्हिजन म्हणून घेतो मी. आय एम नॉट टीचिंग यू. की तुला सगळं काहीतरी माहिती आहे, फक्त तुला प्रॉब्लेम्स आले तर त्याचा अप्रोच कसा असायला पाहिजे या अँगलने मी वर्कआउट करतोय इथं. राईट. तर हे लेक्चर आता इकडं आपण संपवूयात. आणि जर या लेक्चरमध्ये तुम्हाला काही जे काही शिकतोय तुम्ही टेक्निक्स या तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण शेअर करा. राईट. काय होतं की थोडंसं ते जर त्याला व्ह्यूज भेटत असतील तर मग उत्साह येतो, ग्रुप येतो करावं. अदरवाईज मला हे इकडे येणं म्हणजे मला नकोच वाटतंय. राईट. तर मी ते टाळतो की यायचं. राईट. तर हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही मला किती प्रतिसाद देताय, त्याच्यावर माझं प्रेझेन्स असेल इकडे.
तर हे एपिसोड इकडं थांबवतो. त्याच्या पुढच्या एपिसोडला आता मला वाटतं साधारण आणखी 7 चॅप्टर राहिलेले आहेत. प्रॉब्लेम्स ऑन नंबर राहिलेला आहे. त्याच्यानंतर मला वाटतंय काळकंबेक हौद राहिलेला आहे आणि अजून जे काही राहिलं असेल ते आपण कव्हर करूया. राईट? तर नमस्कार.